अजून 11 नाही वाजले. अकरा 5 वाजता चालू करतो. सिंचन योजनेच्या तिसऱ्या सत्रामध्ये वेबिनारच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधताना मला अत्यंत आनंद होत आहे. या तिसऱ्या सत्राची सुरुवात आपण 11:05 करणार आहोत. त्यासाठी आपलं सर्वांचं मी स्वागत करतो.
90 दिसतो. उपसा योजनेच्या तिसऱ्या सेशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी गुणालय अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. आणि या सेशन मध्ये आपण एक्झिक्युशन ऑफ लिफ्ट इरिगेशन स्कीम आणि मेंटेनन्स ऑफ लिफ्ट इरिगेशन स्कीम या विषयावर प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावरील अनुभव आपण शेअर करणार आहोत या सेशन मध्ये. हे सेशन मध्ये पहिल्यांदा सेशन 11:05 चालू होईल. या सेशन मध्ये आपण पहिल्यांदा प्रेझेंटेशन करणार आहोत. प्रेझेंटेशनच्या मध्ये आपल्याला एक मल्टी चॉईस क्वेश्चन येईल एक थोड्या वेळाने. असं त्याचं आपल्याला एक 3 पर्याय दिले जातील, त्यापैकी एक पर्याय निवडून आपल्याला आन्सर द्यायचा आहे. आपण त्याला पोल क्वेश्चन म्हणतो. प्रेझेंटेशन संपल्यानंतर मग प्रत्यक्ष सर्व उपस्थितांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नासाठी ज्यांनी हँड आपला हात उंचावला बाय रेजिंग देअर हँड, आपण त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे उत्तर देऊया. आणि जे रिटर्न क्वेश्चन विचारतील त्यांनाही आपण त्याच्यामध्ये त्याचं उत्तर देऊया. आणि आपण 11:05 हे सेशन चालू करूया. धन्यवाद.
पुनश्च आपलं सर्वांचं मी या वेबिनार मध्ये स्वागत करतो. आजचा आपला चर्चेचा विषय आहे एक्झिक्युशन अँड मेंटेनन्स ऑफ लिफ्ट इरिगेशन स्कीम. महाराष्ट्रामध्ये शासकीय खर्चाने फार मोठ्या प्रमाणामध्ये उपसा सिंचन योजना गेल्या 15 वर्षापासून हाती घेण्यात आलेले आहेत आणि या उपसा सिंचन योजनेचं उभारणी आणि कार्यान्वयीकरण आणि त्या चालवणे हा एक आता आपल्या विभागाचा अविभाज्य भाग झालेला आहे. या दृष्टीने वेगवेगळ्या ठिकाणी ज्या योजनांचं उभारणी आणि कार्यान्वयीकरण झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण या योजना उभारणीमध्ये काय अडचणी येतात आणि त्यात काय काळजी घेतो आपण आणि त्या सक्सेसफुली कमिशनिंग केल्यानंतर जे मेंटेनन्स आपल्याला करावं लागतं त्या दृष्टीने आपण आज या विषयावर चर्चा करत आहोत. महाराष्ट्रामध्ये आपल्याला एकूण शासकीय योजना 105 साधारण आहेत. तर त्याच्यामध्ये आपण 200 TMC पाणी वापरणार आहोत आणि साधारण 10 लाख हेक्टर इरिगेशन आहे. त्यासाठी आपण 10 लाख HP चा वापर होणार आहे. तर त्यापैकी सांगली पाटबंधारे मंडळाकडे ज्या मोठ्या उपसा सिंचन योजना आहेत त्यामध्ये ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू या 3 मोठ्या लिफ्ट इरिगेशन स्कीम आहे. या 3 लिफ्ट इरिगेशन स्कीम मध्ये एकूण पाणी वापर हा 48 TMC असणार आहे. सिंचन निर्मिती 2,29,000 त्याची सिंचन क्षमता आहे. यासाठी लागणारी वीज हे 3,68,000 इतकी आहे, HP इतकी आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या 36 ते 40% इन्स्टॉल्ड पॉवर लोड हा या 3 योजनांसाठीच आहे. त्यावरून आपल्याला या योजनांची व्याप्ती किती मोठी आहे हे लक्षात येईल. ताकारी योजना ही 4 टप्प्यात आहे. त्यासाठी 39 पंप आहेत. म्हैसाळ योजनेमध्ये 7 टप्पे आहेत आणि म्हैसाळ योजनेच्या मध्ये 5 स्वतंत्र उपसा सिंचन योजना आहेत. म्हणजे म्हैसाळ योजनेमध्ये 12 पंपगृह आणि त्यासाठीची योजना आहे. टेंभू योजनेमध्ये 5 टप्पे आहेत आणि त्याच्यामध्ये 3 उपसा सिंचन योजना आहेत. त्याच्यासाठी प्रत्येकाचे 2 स्टेजेस असं 6 पंपगृह हे स्वतंत्र आहेत आणि 5 टप्पे हे मूळ योजनेचे आहेत. म्हणजे या मंडळाकडे ताकारीचे 4 पंपगृह, म्हैसाळचे 12 पंपगृह, टेंभूचे 11 पंपगृह असे जवळपास 27 पंपिंग स्टेशन्स आहेत. म्हणजे 27 पंपिंग स्टेशन त्यासाठी एकूण रायझिंग मेन जे आपण पूर्ण केलेले आहे त्या संख्या त्याची 62 आहे. म्हणजे कुठल्या पंप हाऊसच्या तिकडे 2 आहेत, कुठे 4 आहेत, कुठे 6 आहेत, कुठे सिंगल आहेत, अशा 62 रोज आहेत आपल्या रायझिंग मेनच्या आणि त्या सर्वांची लांबी मिळून 150 किलोमीटर आहे. मागच्या 4 वर्षामध्ये आपण या मंडळाअंतर्गत म्हैसाळ योजनेतले 3 लिफ्ट इरिगेशन स्कीम त्यामध्ये टप्पा 6A, 6B, आगळगाव, टेंभू मध्ये तिथे टेंभूचे 2 टप्पे स्टेज 4, स्टेज 5, त्याच्यामध्ये विसापूरचे 2 टप्पे, पुंडीचे 3 टप्पे असं साधारण 10 LIS आपण कमिशन केलेले आहेत. काम करून त्या पूर्ण करून त्या 10 LIS मागच्या 4 वर्षामध्ये आपण कमिशन केलेले आहेत. आपल्याला सर्वसाधारण LIS हा एक ग्राफ दाखवत आहे. याच्यामध्ये जी ब्ल्यू लाईन आहे, ब्ल्यू लाईन आपल्याला हा सिव्हिल कंपोनंट आहे. त्याच्यामध्ये जे रेड लाईन दाखवलेला आहे ते मेकॅनिकल कंपोनंट आहे. मेकॅनिकल कंपोनंट म्हणजे पंप हाऊस मधले पंप्स, त्याच्यानंतर त्याच्या डिलिव्हरी पाईप आणि त्याच्यासाठीची मधली कंट्रोल रूम मधली यंत्रणा, इलेक्ट्रोमेकॅनिकल इक्विपमेंट. आणि ग्रीन शेड मध्ये जे दाखवलेलं आहे ते इलेक्ट्रिकलचं स्विच यार्ड आणि त्यासाठी आलेली ST लाईन. हे असे ब्रॉड कंपोनंट आपल्याला सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या 3 विंगचे सर्वसाधारण या आपल्याला लेआउट मध्ये दाखवलेलं आहे.
आता LIS ची एक्झिक्युशनची जी काही सिक्वेन्स आहे त्यामध्ये आपण मागच्या 2 सेशन मध्ये पर्टिक्युलरली पाठक साहेबांच्या सेशन मध्ये आपल्याला LIS पॅरामीटर, त्याच्या लेआउट आणि डिटेल डिझाईन बद्दल सविस्तर चर्चा झालेली आहे. फील्ड लेवलवर ज्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात त्यासाठी जो काही आपल्याला फॉलोअप करावा लागतो, त्यासाठी CDO कडे डेटा पहिल्यांदा देणं, त्याच्यानंतर त्यांच्याशी चर्चा करणं, त्याच्यानंतर सब कमिटीची मीटिंग, सब कमिटी असते त्यामध्ये ते सब कमिटीची मीटिंग आपण करतो. त्याच्यामध्ये CDO चे AC हे त्या कमिटी सब कमिटीचे चेअरमन असतात. AC सिव्हिल, AC इलेक्ट्रिकल, AC मेकॅनिकल अशी आपण ते मीटिंग करून एकदा ते ब्रॉड पॅरामीटर त्याच्यामध्ये पहिल्यांदा फायनल करतो. त्याच्यामध्ये मग कुठले पंप घ्यायचे, HP अलाइनमेंट सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण सब कमिटीमध्ये पहिल्यांदा फायनल करतो. त्याच्यानंतर स्टँडिंग कमिटी जी आहे ते स्टँडिंग कमिटी हे मुख्य अभियंता संबंधित आणि यांच्या अध्यक्षतेखाली असते आणि त्याच्यामध्ये मुख्य अभियंता मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल हे सर्व असतात आणि त्याच्यामध्ये अंतिम पॅरामीटर आपण ते फायनल करतो. एकदा पॅरामीटर फायनल झाल्यानंतर मग त्या पॅरामीटरवर आधारित CDO मध्ये त्याचं डिझाईन केलं जातं. त्याच्यामध्ये वेगवेगळे लेआउट, मग त्याच्याबाबतचं डिझाईन, मग त्याच्यामध्ये सगळे कॉम्पोनंटचं डिझाईन अशी आपण त्याच्या प्रक्रिया करतो. त्याच्यामध्ये मेकॅनिकल विंग पण त्यामध्येच वॉल्व इतर गोष्टी त्याच्यामध्ये फायनल करतात. म्हणजे प्री एक्झिक्युशन, सब कमिटी, स्टँडिंग कमिटी आणि त्यापुढं डिझाईन ह्या गोष्टी आपण पहिल्या टप्प्यात करतो आणि ते झाल्यानंतर आपण सर्ज अनालिसिस जे आहे सिस्टमचं कसं करायचं यासाठी वेगळ्या टेक्निकल इन्स्टिट्यूटला आपण ते देतो. त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये जे कॉम्पोनंट्स आहेत LIS चे, आपल्याला सिव्हिल विंगचे जे कॉम्पोनंट आहेत तर पहिलं आपलं इंटेक स्ट्रक्चर आहे ज्यामधून आपण पाणी आत घेतो. त्याच्यानंतर अप्रोच चॅनल आहे, त्यामधनं पाणी पंपग्रहापर्यंत पोहोचतं. त्याच्यानंतर आपलं पंपग्रह, पंप हाऊस, त्यानंतर आपले रायझिंग मेन मॅनिफोल्डसह त्यावर येणाऱ्या वॉल या सर्वांसाठी असणारी अँटी सर्ज सिस्टीम आणि डिलिव्हरी चंबर एवढे कामं आपण सिव्हिल विंग मार्फत आपण करतो. आता तुम्हाला याच्यामध्ये थोडं ब्रॉड प्रत्येकाचा एक मी फोटो दाखवतो, म्हणजे एक जनरल आयडिया येते आपल्याला, म्हणजे प्रत्येक कॉम्पोनंट कसा आहे तो. आता एका स्कीमचं हे इंटेक स्ट्रक्चर आहे, एका स्कीमचा हा अप्रोच चॅनल आहे. त्याच्यानंतर हे आपण पूर्ण केलेले काही पंपिंग स्टेशन्स आहेत, पंपग्रह आहे. त्याच्यानंतर मेनचं काम चालू असताना ते काही स्टँड ब्लास्टिंग करतात ते फोटो आहे, ग्राइटिंग करतानाचे फोटो आहे, डिपॉक्सी करतानाचे फोटो आहे. त्यानंतर हे प्रत्यक्षात आपण जेव्हा लेईंग करतो रायझिंग मेनचं त्याचा एक फोटो आहे. म्हणजे कॉम्पोनंटचे मी ब्रॉड फोटो दाखवते आपल्याला. त्याच्यानंतर ह्याच्यावर जे एअर वॉल आपण फिट करतो, त्याच्यानंतर आपण हे थर्ड ब्लॉक करतो, अँकर ब्लॉक करतो आणि साधारण एक डिलिव्हरीच्या ठिकाणी आपण आपली ही अरेंजमेंट आहे. हे साधारण ही कॉम्पोनंट्स सिव्हिल विंग मार्फत एक्झिक्यूट केली जातात. त्यासोबतच हे अँटी सर्ज अरेंजमेंट साठी आपण कुठं ग्लायडर वेसल बसवतो, कुठं एअर वेसल बसवतो, या बाबी आहेत. आता त्यानंतर जे मेकॅनिकल विंग करून जे कॉम्पोनंट एक्झिक्यूट केले जातात त्याच्यामध्ये पंपामधले जे कॉम्पोनंट आहेत, बेल माउथ मध्ये तो इम्पेलर आहे, बाउल असेंब्ली मध्ये तो इम्पेलर असतो, बेल माउथ. त्याच्यानंतर वर जो व्हर्टिकल पंप आहे तो कॉलम पाईप, त्याचा शाफ्ट, त्याच्यानंतर बेरिंग, होजिंग, थ्रस्ट बेरिंग इत्यादी पार्ट असतात आणि त्याच्यावर आपली मोटार येते. म्हणजे हे सगळे मेकॅनिकल जे कॉम्पोनंट आहेत. त्याच्यानंतर कंट्रोल पॅनल मधनं आपण तो सप्लाय घेतो पंपासाठी, त्याला आपण AST पॅनल पण म्हणतो. त्याच्यानंतर इन्कमर, त्याच्यासाठी आपल्याला एक पॅनल असतो. त्याच्यानंतर मोटार फीडर, त्याला स्टाफ स्टार्टर पण म्हणतो आणि बस कपलर. हे साधारण मेकॅनिकलच्या कॉम्पोनंटचे फोटो मी दाखवतोय त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ह्या वॉल्स आहेत, बटरफ्लाय वॉल, ऍक्च्युएटर, नॉन रिटर्न वॉल. आता इलेक्ट्रिकल विंगचे जे काय कॉम्पोनंट आहे
त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल विंगचं आपल्याला मुख्यतः काम असतं की आपल्या पंप हाऊस पर्यंत तो विजेचा प्रवाह आणणे, इलेक्ट्रिक सप्लाय आणणे. तर त्याच्यामध्ये आपण MSEB कडून जो सप्लाय घेतो, तर ज्या ठिकाणावर आपण तो सप्लाय घेणार आहे तिथे आउटगोइंग बे आयदर त्यांच्या सबस्टेशन मधून घेतो किंवा ट्रान्समिशन लाईन एखादी आपण टॅप करतो. त्याच्यानंतर तो सप्लाय पॉइंट आणि टॅपिंग पॉइंट त्यामध्ये येतो. त्याच्यानंतर एक लाईन आपली पूर्ण येते आणि त्याच्यानंतर स्विच यार्ड आहे. स्विच यार्ड मध्ये आपण मग त्या ऍक्टिव्हिटी करतो, प्लॉट डेव्हलपमेंट, फाउंडेशन, केबल, ट्रेंचेस, कंट्रोल, इरेक्शन, आपण ते सिव्हिल इंजिनिअरिंग मार्फत करतो. मग स्विच यार्ड मधले तो पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे, सर्किट ब्रेकर आहे, त्याच्यानंतर करंट ट्रान्सफॉर्मर आहे, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे, आयसोलेटर आहे, लाइटनिंग अरेस्टर आहे, ट्रान्समिशन आहे. त्याच्यानंतर त्यांच्यासाठीचा जो कंट्रोल पॅनल आहे तो आहे, आणि ट्रान्समिशन लाईन टॉवर टाईप किंवा आपण RSG पोलवर घेतो आणि आपण त्याला पॉवर सप्लाय केबल आणि बस डक्टद्वारे आपण आपल्या पंप गळामध्ये तो सप्लाय आणतो. इतके कॉम्पोनंट आपण इलेक्ट्रिकल विंग करून करतो आणि मागच्या स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे ते मेकॅनिकल विंग करून करतो, पंपिंग मशिनरीज. त्याच्यामध्ये हा स्विच यार्ड आहे आणि हा त्यांचा कंट्रोल पॅनल आहे इलेक्ट्रिकल विंगचा. या पद्धतीने ते एक टॉवर लाईनवरून टॅप केलं जातं आणि तो ट्रान्सफॉर्मर आहे. आता हे ब्रॉडली आपल्याला पॅरामीटर दाखवल्यानंतर आपण हे पुढे कसं जातो ह्याच्यामध्ये, तर पहिल्यांदा आपण आपली इस्टिमेट, टेंडरिंग सिक्वेन्स आणि कोऑर्डिनेशन ही सिव्हिल विंगची फार मोठी जबाबदारी असते. आणि पर्टिक्युलरली त्या प्रकल्पाचे एसी जे आहे सुपरिटेंडिंग इंजिनियर, त्यांना ते तिन्ही विंग बरोबर चांगल्या प्रकारे कोऑर्डिनेशन करावं लागतं. मग याच्यामध्ये पहिल्यांदा इस्टिमेशन अँड टेंडरिंग सिव्हिल कॉम्पोनंट, मागे सांगितलेलं सर्व सिव्हिल कॉम्पोनंट इस्टिमेट करायचे आणि टेंडरिंग पूर्ण करायचं. आणि ऍक्च्युअल स्टार्ट ऑफ एक्झिक्युशन ऑफ सिव्हिल कॉम्पोनंट, त्याच्यामध्ये अप्रोच चॅनल, 4 आणि पंप हाऊस ही केल्यानंतर, रायझिंग मेनचं काम सुरू केल्यानंतर तोपर्यंत आपलं सिव्हिलचं काम सुरू झालंय की मेकॅनिकलचे तोपर्यंत इस्टिमेट, इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट इस्टिमेट तयार असले पाहिजे. कारण मेकॅनिकलला बरेचसे आयटम हे नॉन DSR आयटम असतात, त्यांना बजेटरी ऑफर घ्यावी लागते. इलेक्ट्रिकलचे पण बरेच कॉम्पोनंटचे बजेटरी ऑफर घेऊन त्यांना, कारण प्रत्येक ठिकाणचं डिझाईन वेगळं असतं, प्रत्येक ठिकाणची SP रिक्वायरमेंट वेगळी असते, त्यानुसार त्यांना त्याची बजेटरी ऑफर घेऊन इस्टिमेट तयार करत असल्यामुळे तो वेळ लागतो. म्हणून विभागाचं काम, सिव्हिल विंगचं काम सुरू होत असताना मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या सर्व कॉम्पोनंटचं इस्टिमेट तयार असलं पाहिजे. आणि आपले काम सुरू झाले की त्यांचे टेंडर फ्लोट झाले पाहिजे. टेंडरिंग, मेकॅनिकलचे टेंडरिंग आणि इलेक्ट्रिकल कॉम्पोनंटचे टेंडरिंग आपलं काम सुरू झालं ते झालं पाहिजे. आणि आपलं 50% काम झाल्यानंतर त्याचं प्रोक्युरमेंट, मेकॅनिकल कॉम्पोनंट जिथे जिथे तुम्हाला ब्लॉक आउट सोडावे लागतात त्यासाठी आपल्याला ती पुढची प्रक्रिया करायला त्याच्यामध्ये प्रोक्युरमेंट सुरू करतात. त्याच वेळेला आपल्याला इलेक्ट्रिकलची ST लाईन, त्याच्यानंतर स्विच यार्ड आपल्याला ते सुरू करावं लागतं त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटी अशा पद्धतीने सिंक्रोनाइज केल्या जातात, कराव्या लागतात की आपलं काम सुरू झाल्यानंतर त्याचं टेंडरिंग करून ते 2 ते 3 महिन्यात त्याचं टेंडरिंग करून त्यांचं पुढे काम सुरू झालं पाहिजे. म्हणजे आपल्या बरोबर सिव्हिलचं जेव्हा सगळं काम टप्प्यामध्ये आल्यानंतर त्यांचं प्रोक्युरमेंट आपलं मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलचं सर्व सुरू झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्याचं कोऑर्डिनेशन हे करून सातत्याने त्याच्या मीटिंग, त्याचं प्रोग्रेस काय झाला, किती झाला हे बघितल्यानंतर आपण ही योजनेचं अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्णत्व करू शकतो आणि कमिशनिंग करू शकतो. याच्यामध्ये आपलं काम सुरू झाल्यानंतर एक फायनलायझेशन, सर्ज अनालिसिस मुळे खूप वेळ जातो. सर्ज अनालिसिस करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आहेत, VIT करते, NIT करते, आपलं IIT करते, त्याच्यानंतर काही वेळेला बेंगलोरला आपण देतो. या सर्वांचे रिपोर्ट आल्यानंतर मेकॅनिकल विभागाचे अभिप्राय घेऊन आपण ते CDO कडे देतो. CDO कडे दिल्यानंतर मेकॅनिकल ऑर्गनायझेशनच्या अभिप्रायानंतर ते आपण अंतिमतः आपल्या विभागाचे मुख्य अभियंता, सिव्हिल विंगचे मुख्य अभियंता ते अंतिम कुठल्या पद्धतीचं करायचं आहे त्यांच्या रिकमेंडेशननुसार फायनल करतात. मग त्याचं आपण आफ्टर अप्रुव्हल त्याचं एस्टिमेट, टेंडरिंग करून एक
त्याला 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो. म्हणजे आपलं रायझिंग मेन सर्व तयार होईपर्यंत आपलं तिथं सर्जची सिस्टीम आली पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण त्याचा सिक्वेन्स मेंटेन केला आणि ह्याच्यासाठी फॉलोअप केला तर सर्व ऍक्टिव्हिटी अगदी एकाच वेळेला त्या पूर्ण होऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये आपण जे कोऑर्डिनेशन करतो ते कुठल्या विंगनी कुठल्या सोबत कसं करायचं. आता सिव्हिल विंग विथ इलेक्ट्रिकल विंग ह्याच्यामध्ये आपण आपल्या विंग मार्फत लेआउट ऑफ स्विच यार्ड फॉर केबल ट्रेन्स, अर्थ मॅटिंग, इक्विपमेंट फिक्सिंग, फाउंडेशन लोड्स, त्याच्यानंतर साईज ऑफ कंट्रोल पॅनल, या सर्व गोष्टीबद्दल आपण त्यांच्याशी इलेक्ट्रिकल विंगशी हे करतो. तसेच सिव्हिल विंग विथ मेकॅनिकल विंग कंस्ट्रक्शन अप टू गॅन्ट्री लेवल झाल्यानंतर आपण त्यांना पंप असेंब्ली, वॉल पोझिशन, सॅडल सपोर्ट, ओपनिंग, अमेंडमेंट, अँकरेज, मॉनिटरिंग ऑफ पंप इक्विपमेंट आणि अलाइड इक्विपमेंट एवढ्यासाठी आपण त्यांच्याशी सातत्याने कोऑर्डिनेशन केलं पाहिजे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल विंगचं पण कोऑर्डिनेशन आवश्यक असतं. म्हणजे त्यासाठी मोटार एचपी, व्होल्टेज लेवल, मेकॅनिकल विंगने त्याच्याशी ट्रान्सफॉर्मर, स्विच इक्विपमेंट डिझाईन इत्यादी बाबत कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. आणि आपण हे सातत्याने बघितलं पाहिजे की बुवा हे होतंय का. इरेक्शन ऑफ इनकमर पॅनल बाय मेकॅनिकल विंग फॉर केबल अँड बस डस्टर. म्हणजे ह्या तिन्ही विभागाच्या ऍक्टिव्हिटी जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण कोऑर्डिनेट करू तेवढ्या चांगल्या पद्धतीने याचे एक्झिक्युशनला आपल्याला हे येते. आता हे एक्झिक्युशन मेथडॉलॉजी मध्ये खूप डिटेल मध्ये आपल्याला जायला आपल्याला वेळ अपुरा आहे. मग त्याच्यामध्ये इंटेक स्ट्रक्चर, फोरवे आणि संप आहे. ह्याच्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात हे मी माझ्या प्रेझेंटेशन मध्ये सविस्तर दिलेलं आहे. आपल्याला ते बघता येईल की बाबा कुठल्या पद्धतीने ह्याच्या ऍक्टिव्हिटी आहे, कुठल्या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत, कुठली काळजी त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे, हे प्रेझेंटेशन मध्ये सविस्तर दिलेलं आहे. हे साधारण त्याचे फोटोग्राफ्स आहेत आपण जे एक्झिक्युशन केलेले आहेत. पंप हाऊस मध्ये कुठली काळजी घेतली पाहिजे, आर्कमॅट कसा केला पाहिजे, त्याच्यामध्ये पंप फाउंडेशन, गॅन्ट्री बीम, इरेक्शन ऑफ युटी क्रेन, या सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटीचं सातत्याने डिझाईन नुसार आणि तिथल्या वर्केबिलिटी नुसार आपण ते तपासलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये रायझिंग मेन मध्ये पण आपण ह्या गोष्टी सिक्वेन्स आहेत ऍक्टिव्हिटीचा ते बघणं आवश्यक आहे. मेकॅनिकल वर्क्स मध्ये पण त्या सिक्वेन्स दिलेला आहे, इलेक्ट्रिकल वर्क्स मध्ये पण तो सिक्वेन्स दिलेला आहे. आणि अंतिमतः आपण कमिशनिंग करतो. आफ्टर टेस्टिंग ऑफ ऑल इक्विपमेंट, कमिशनिंग ऑफ स्कीम इज डन. Electric supply is taken to switch yard, transformer is charged, electric supply from switch yard to ST panel, dry test run of pump, त्याच्यानंतर आपण लोड टेस्ट घेतो आणि आपण सर्व कमिशन करताना सगळे इक्विपमेंटची टेस्टिंग होतं आणि अंतिमतः आपण ही योजना कार्यान्वित करतो. आता आपण थोडंसं टूल घेऊया. त्याच्यामध्ये जो क्वेश्चन आहे तो मी आपल्या समोर स्क्रीनवर देत आहे. तर आपण त्यामध्ये आपलं मल्टिपल चॉईस मधलं उत्तर द्यायचं आहे. आता क्वेश्चन मी आपल्या समोर लॉन्च करतो आहे. 30 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ओके, त्याचं उत्तर आहे 0.75 किलोवॅट. 82% उपस्थितांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि 9% आणि 8%, 17%, 18% साधारण त्याच्यामध्ये चुकीचं उत्तर आलेलं.
Now we will proceed. Next part जो आहे आपला आता ऑपरेशन आणि मेंटेनन्स ऑफ LI. एकदा LI स्कीम कमिशन झाल्यानंतर त्याचं ऑपरेशन आणि मेंटेनन्स करण्यासाठी जी प्रणाली आपण वापरतो तर त्याच्यामध्ये आपला सिव्हिलचा काही कॉम्पोनंट आहे, मेकॅनिकलचा काही कॉम्पोनंट आहे, इलेक्ट्रिकलचा काही कॉम्पोनंट आहे. याचं एकत्रितपणे आपल्याला कोऑर्डिनेशन ऑफ ऑल अबाव ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये करावं लागतं. सिव्हिल मध्ये जे मेंटेनन्स आहे, इंटेक स्ट्रक्चर आहे, पंप हाऊस आहे, मॅनिफोल्ड आहे, अँटी सर्ज आहे, रायझिंग मेन आणि डिलिव्हरी चेंबर आहे. मेकॅनिकल विंग मध्ये पंप्स आहेत, मोटार्स आहेत, वॉल्व्स आहेत, कंट्रोल पॅनल आहे, सर्च सिस्टीम आहे आणि अलाइड कॉम्पोनंट त्यांचे जे काही इलेक्ट्रोमेकॅनिकल कॉम्पोनंट असतात त्याचं मेंटेनन्स आहे. इलेक्ट्रिकल जे मेंटेनन्सचा रोल आहे इलेक्ट्रिकल विंगचा तो ट्रान्समिशन लाईन, त्याच्यानंतर स्विचयार्ड मधला पॉवर ट्रान्सफॉर्मर, त्याच्यामध्ये सर्किट ब्रेकर, करंट अँड पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, आयसोलेटर, लाइटनिंग अरेस्टर आणि कंट्रोल पॅनल या घटकांचं मेंटेनन्स इलेक्ट्रिकल केलं जातं. आता ह्या सर्व ऍक्टिव्हिटी सिव्हिल विंगला आपल्याला कोऑर्डिनेट करावे लागतात. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण त्याच्या ऑपरेशनल ऍक्टिव्हिटीज आणि मेंटेनन्सच्या ऍक्टिव्हिटीज आणि लक्षात घेऊन त्याचं पहिल्यांदा एस्टिमेट करतो आणि मग त्याच्यामध्ये आपण एक प्रोक्युरमेंट शेड्यूल तयार करतो. प्रोक्युरमेंट शेड्यूल तयार केल्यानंतर याला फंडिंग कसं करायचं त्याचा एक फॉर्म्युला आम्ही असं इव्हॉल्व्ह केलेला आहे की अगदी किरकोळ जे रिपेअर असतात त्याला निधी इरिगेशनच्या सेस मधून द्यायचा, इरिगेशन रिकव्हरी मधून द्यायचा, काही पैसे नॉन इरिगेशन मधून द्यायचे. आणि शासनाने जो आता नवीन नियम केलेला आहे की बाबा 81% वीज बिल या मेंटेनन्सचा आहे, ते म्हणजे मेंटेनन्सचा जो खर्च आहे काही प्रमाणामध्ये प्लस विद्युत देयक यासाठी महामंडळ म्हणजे गव्हर्नमेंट 81% आणि शेतकऱ्यातून जो 19% आपण तो वसूल केला जातो त्यामधनं काही आपण ह्या दुरुस्त्या किंवा देखभाल आपण त्याच्यामध्ये प्रस्तावित करतो. म्हणजे या साधारण 4 हेड खाली आपण त्यांचं प्रोक्युरमेंट मंजूर करतो. म्हणजे या वर्षी आपण ताकारी म्हैसाळ टेंभूसाठी मेंटेनन्स साठी जे एकूण निधी लागलेला आहे साधारण एक 20-22 कोटी त्याचा खर्च येतो. तर त्याच्यामध्ये इरिगेशन मधनं 3 कोटी, नॉन इरिगेशन मधनं 5 कोटी आणि बाकीचा जवळपास 12 ते 13 कोटी निधी आपल्याला ह्या 19% आणि 81% मध्ये असं डिस्ट्रीब्युट करून आपण ते प्रोक्युरमेंट शेड्यूल साधारण मंजूर करून घेतो. काही महामंडळाकडून मंजूर करतो आणि इरिगेशनचा आपण मंडळ स्तरावर मंजूर होतो. कारण जोपर्यंत तुम्ही हे प्रोक्युरमेंट आणि तुम्ही प्लॅनिंग करणार नाही ना तोपर्यंत मेंटेनन्सला प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अडचणी येतात, ऑपरेशनला अडचणी येतात. म्हणून ह्याचं पहिल्यांदा प्लॅनिंग खूप चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि प्लॅनिंग नुसार प्रत्यक्षात येणारा खर्च ह्याच्यानुसार ह्याला फंडिंग कुठल्या पद्धतीने करायचं, प्रत्येकातून कसं सोर्सिंग करायचं हे ह्याच्यामध्ये महत्वाची बाब आहे. मग पुढचे कामं करताना मग आपण त्याची टेंडरिंग प्रोसेस आणि जे जे काही आपण ठरलेलं आहे त्याच्यामध्ये एक्झिक्युशन करतो. काही प्रमाणामध्ये आपल्याला जे काही नियमित दुरुस्ती लागते त्यासाठी आपण रिक्वायर्ड स्टॉक पण ठेवतो त्याच्यामध्ये, जे वारंवार लागणारे घटक असतात त्याच्यामध्ये तर त्याची इन्व्हेंटरी आपण तिथे ठेवतो. म्हणजे हे आयडेंटिफाय करतो आपण इन्व्हेंटरी, आपल्याला एवढे रबर सील लागतील, याच्यामध्ये एवढं काही बिरिंग लागतील, तर कुठं शाफ्ट तिथे एक 10 शाफ्ट आपण स्पेअर ठेवतो सगळ्यांसाठी. अशा पद्धतीने आपण त्याची इन्व्हेंटरी पण ठेवतो. म्हणजे तुम्हाला कुठल्याही पद्धतीने याच्यामध्ये अडचण येणार नाही. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल आपण ह्या 3 योजनांमध्ये मागच्या वर्षी योजनेचं एकूण पाणी वापर 48 TMC आहे, तर मागच्या वर्षी आपण 36 TMC पाण्याचा या योजनेमधून पाणी वापर केलेला आहे. म्हणजे आपण 80% 70% पर्यंत आपण हे योजना आता वापरतो. या वर्षी आपण पूर्ण पाणी 48 TMC पाणी वापरायचं या वर्षीचं आपण नियोजन केलंय. मग हे पाणी वापराचं नियोजन करून पाणी उपसा करायचं असेल तर तुम्हाला मेंटेनन्स आणि ऑपरेशनच्या दृष्टीने खूप व्हिजिलन्स ठेवावा लागतो आणि त्याचं कोऑर्डिनेशन अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला सिव्हिल विभागाला करावं लागतं, सिव्हिल विंगला. त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे की किती 8 पंप असेल तर ऑपरेटर किती ठेवायचे, 16 पंप, 24 पंप, 25 पंप, त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन किती ठेवायचे, वायरमन किती ठेवायचे, फिटर किती ठेवायचे, हेल्पर किती ठेवायचे, स्वीपर किती ठेवायचे, हे ऑपरेशनसाठी पंपिंग मशिनरीच्या ऑपरेशनसाठी. त्याच्यानंतर आपण प्रत्येक ठिकाणी सेक्युरिटी ठेवतो. प्रत्येक पंप हाऊसला आपण सिंगल पॉईंट एंट्री ठेवलेली आहे आणि त्याच्यावर सीसी कॅमेरा ठेवल्यामुळे आपल्याला सिक्युरिटीचा खर्च पण त्याच्यामध्ये कमी येतो.
त्याच्यानंतर रोटेशनच्या वेळेला आपल्याला आपण आपलं प्लॅनिंग करतो, किती नंबरात पंप चालवायचे, किती पाणी द्यायचं आहे, या वेळेला आपल्याला रोटेशनला किती पाणी लागेल, आणि मग ते चालू असताना आपली कुलिंग वॉटर सिस्टीम ती व्यवस्थित आहे का सर्व आपण तपासतो. त्याच्यानंतर व्होल्टेजचं मॉनिटरिंग करतो, त्याच्यानंतर पॉवर फॅक्टर बघतो, करंट बघतो, डेली डिस्चार्ज बघतो, मॉनिटरिंग विथ मेकॅनिकल विंग करतो. हे साधारण मेंटेनन्स आपल्याला काही फोटो मी दाखवतो आहे. ह्या म्हैसाळचा पंपग्रह आहे. आपल्याला लक्षात येईल की हा कशा पद्धतीने मेंटेन केलेला आहे. हा तुम्हाला इनर फोटोग्राफ आहे, म्हणजे पंप हाऊस आत गेल्यानंतर कसा दिसतो. आत गेल्यानंतर ह्या पंपग्रहामध्ये सलग 28 मोटारी आहेत आणि तो इंटरनली कुठल्या पद्धतीने आपण मेंटेन करून अतिशय देखना केलेला आहे की जर तुम्हाला असं वाटेल की बाबा एखाद्या चांगल्या इंडस्ट्रीज मध्ये आपण गेलो, एखाद्या मोठ्या चांगल्या ह्याच्यामध्ये कॉर्पोरेटच्या एका फॅक्टरीमध्ये गेलेलो आहे, अशा पद्धतीचा आतल्या बाजूचा आपण मेंटेनन्स केलेला आहे. आता हे इंटेक स्ट्रक्चरचं पिरियॉडिकल रिपेअर्स करून आपण हा भाग पूर्ण स्वच्छ ठेवतो. त्याच्यामध्ये क्लिनिंग, डिसेल्टिंग, पेंटिंग, स्पेशल रिपेअर अशा पद्धतीचे आपण कामं प्रोक्युरमेंट मंजूर झाल्यानंतर घेतो. त्याच्यामध्ये पंप हाऊसचं पण पिरियॉडिकल रिपेअरिंग, त्याचं स्पेशल रिपेअर्स असेल तर ते त्याच्यामध्ये घेतो. आणि हे फोटोमध्ये तुम्हाला कम्पॅरेटिव्ह दिसेल, हा बिफोर द मेंटेनन्स आणि हा आफ्टर मेंटेनन्स आपण त्याला अशा पद्धतीने केलेला आहे. त्याच्यानंतर हा म्हैसाळ टप्पा 4 आहे. हा पूर्वी असा होता आणि नाव दिस आफ्टर मेंटेनन्स स्टेज 4 इज लुकिंग लाईक दिस. त्याच्यानंतर हे आपल्याला आतलं चित्र दिसेल की हाऊ इट वॉज बिफोर मेंटेनन्स आणि हाऊ इट इज नाव आफ्टर मेंटेनन्स. म्हणजे खूप खर्च येत नाही, पण आपण जर याचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं आणि त्याला फंडिंग चांगल्या पद्धतीने आपण सोर्सिंग करून केलं तर आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतो. हा टप्पा 4चं पूर्वीचं आहे आणि हे नंतर आपण मेंटेनन्स नंतर आहे. त्याच्यानंतर हा बाहेरचा आपल्याला जो काही यार्ड आहे तिथलं मेंटेनन्सचा फोटो आहे. हा इव्हन परिसर जो इंटरनल परिसर आहे आपला त्याच्यामध्ये सुद्धा आपण थोडस इंटरनल रोड्स थोडस व्यवस्थित मधलं प्लांटेशन अशा पद्धतीने केलं तर लँडस्केपिंग थोडं केलं, त्याला फार खर्च येत नाही. फक्त थोडस 1-2 माणसं ठेवले, व्यवस्थित आपण त्याच्यावर लक्ष दिलं, खालची यंत्रणेला आपण सूचना दिल्या तर हे आपण चांगल्या पद्धतीने आपण मेंटेन करून खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला गेल्यानंतर तिथं अगदी प्रसन्न वाटेल अशा पद्धतीने तिथला परिसर आपण मेंटेन करू शकतो. त्याच्यानंतर अँटी सर्ज अरेंजमेंट जिथे जिथं आहे तिथं आपल्याला त्याचं पण पिरियॉडिकल रिपेअर, त्याचं टेस्ट सगळे आपण त्या गोष्टी त्याच्यामध्ये करून घेतो. रायझिंग लाईनवरती रिपेअर जर असतील तर तिथे इंटरनल इपॉक्सी पेंटिंग असेल, कुठे एक्सटर्नल ग्लाइंटिंग करायचं असेल, जॉईंट्स असतील, मॅन्युअल असेल, एअर वॉल असतील, वॉल पाईप असतील, असं बारकाईने एकदा तुम्ही प्लॅनिंग केलं त्याचं की मग त्या गोष्टी आपोआप पुढं त्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण ह्या पूर्ण रिपेअरची यंत्रणा लावून आपण ती करू शकतो. त्याच्यानंतर डिलिव्हरी चेंबर मध्ये पण आपल्याला थोडस चांगल्या पद्धतीने दिसेल अशा पद्धतीने तिथे यंत्रणा करतो. आता पर्टिक्युलरली मेकॅनिकल विंग आहे. मेकॅनिकल विंगचे हे मोटार्स आहेत, त्याचे पॅनल्स आहेत, त्याचं रिपेअर, त्याचं पिरियडिकल मेंटेनन्स कुठला आहे बाबा, कुलिंग वॉल रिप्लेसमेंट, बेअरिंग हाऊसिंग, व्हाईट टॉप ऑफ, क्लाइंट कॅपिंग रिफिलिंग, पंप मोटार अलाइनमेंट, हँड रोटेशन ऑफ पंप. त्याच्यामध्ये जर स्पेशल रिपेअर असतील तर मग पूर्ण फुल ओव्हरऑलिंग आपल्याला काही पंप करावे लागतात. तर ह्याचं कुठल्याला फुल ओव्हरऑलिंग करायचंय, कुठल्या पंपाला स्पेशल रिपेअर करायचंय, कुठल्याला पिरियडिकल मेंटेनन्स करायचंय, ह्याचा आराखडा आपल्याला अगोदर तयार करून घ्यायचा. त्याच्यानुसार येणारा अंदाजित खर्च निश्चित करायचा. त्यानंतर त्याचं प्रोक्युरमेंट तयार करायचं आणि आपण जर स्ट्रिक्ट व्हिजिलन्स ठेवलं याच्यावर, आपण याच्यावर जर अतिशय चांगलं नियंत्रण जर ठेवलं ते कुठली कामं करतायत, खरंच करतायत, कशी करतायत, आणि मेकॅनिकलची यंत्रणा पण खूप चांगली आपल्याला सहकार्य करते, इलेक्ट्रिकलची यंत्रणा पण आपल्याला सहकार्य करते. त्याच्यासाठी आपलं बॉन्डिंग त्याच्याशी चांगलं राहिलं, आपलं कम्युनिकेशन त्यांच्याशी चांगलं राहिलं आणि आपण एकमेकाच्या अडीअडचणी समजून घेतलो तर आपण अतिशय सहजपणे कुठलाही ताणतणाव न येता ह्या योजना अतिशय सुरळीतपणे अतिशय चांगल्या प्रकारे चालवू शकतो. हे मोटारीचं जे काही आपल्याला इन्सुलेशन टेस्टिंग, केबल टायटनिंग, बेअरिंग ग्रेजिंग हे
मेकॅनिकल विंग साधारण त्याच्यामध्ये ह्या पेरियडिकल मेंटेनन्स, स्पेशल रिपेअर्स दोन्ही आहेत. आपण म्हणजे रेग्युलर जे पेरियडिकल मेंटेनन्स करावा लागतो आणि त्याच्यामध्ये कुठले स्पेशल रिपेअर्स करतो. स्पेशल रिपेअर साठी आपण नॉन इरिगेशन मध्ये फंडिंग करतो. काही पेरियडिकल मेंटेनन्स असेल तर आपण इरिगेशन म्हणून पैसे देतो आणि खूप जास्त असेल तर आपल्याला काही विषय दुरुस्त्या, काही विस्तार सुधारणा, अपग्रेडेशन करायचं असेल तर आपल्याला वेगळ्या ह्याच्यामधून पैसे मिळू शकतात. आता आपण थोडस ब्रेक घेऊया. आपण एक दुसरा मल्टी चॉईस क्वेश्चन आपण घेतो आहे. आपल्या समोर स्क्रीनवर हा क्वेश्चन येईल. त्याच्यामध्ये now your time start now. Okay, thank you. साधारण 1 unit of 1 किलोवॅट आवर 90% अटेंडन्स ने बरोबर उत्तर दिलेलं आहे. म्हणजे सर्वसाधारण आपल्याला या मध्ये इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन हे कशा प्रकारे काढता येतं याबद्दल चांगल्या प्रकारे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे. प्रोसेड. त्याच्यानंतर वॉल्व नंतर आपण हे कंट्रोल पॅनल मध्ये एलटी पॅनल आहे, एसटी पॅनल आहे. याचं पण पेरियडिकल मेंटेनन्स कुठला आहे, स्पेशल रिपेअर्स कुठले करावे लागतात हे आपल्याला ह्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे आपला जो अनुभव आहे काम करत असताना मेकॅनिकल इलेक्ट्रिकल जे आपल्याकडे शेअर करतात किंवा आपण जे काही या 3-4 वर्षामध्ये जे ज्या पद्धतीने अपग्रेडेशन किंवा स्पेशल रिपेअर्स किंवा कुठे पेरियडिकल मेंटेनन्स केलं त्या अनुभवावर आधारित ही माहिती आपण तयार केलेली आहे. त्याच्यानंतर सर्च सिस्टीम मध्ये तुम्हाला सिस्टीम चेकिंग, वॉल ऑपरेशन, वॉल रिप्लेसमेंट, फ्लोट रिप्लेसमेंट, पेंटिंग अशा गोष्टी त्याच्यामध्ये आपण करतो. मग अलाइड कॉम्पोनंट्स मध्ये रबर एक्सपान्शन जॉईंट, डिलिव्हरी पाईप, मॅनिफोल्ड, रायझिंग मेन, हे रायझिंग मेनच्या दृष्टीने आपण कुठल्या कुठल्या त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो त्याच्यामध्ये दिलेला आहे. आता इलेक्ट्रिकल विंग्सच्या काही दुरुस्ती असतात त्यांचं पेरियडिकल रिपेअर मध्ये त्यांचे जे काही लाईनवरचे जे ट्रान्समिशन लाईनवरचे जे इन्सुलेटर असतात तर ते त्यांना जे फॉल्टी इन्सुलेटर आहेत ते बदलावे लागतात. स्पेशल रिपेअर करायचे ते रिस्ट्रेंजिंग ऑफ लाईन करावे लागते आणि मग जर अपग्रेड करायचं असेल तर आपल्याला पोर्सेलेन इन्सुलेटर जे पूर्वी वापरले जायचे तर आता नवीन पॉलिमर इन्सुलेटर आलेले आहेत त्याच्यानुसार आपण ती सिस्टीम त्यांची ट्रान्समिशन लाईन अपग्रेड करतो. त्याच्यानंतर पॉवर ट्रान्सफॉर्मर हा मेन कंपोनंट असतो त्यांच्या स्विच चार्ट मध्ये. तर त्याच्यामध्ये त्याचे पेरियडिकल रिपेअर्स, त्याचे स्पेशल रिपेअर्स आणि अपग्रेडेशन अशा पद्धतीने कुठले पेरियडिकल रिपेअर घेतो त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर त्याच्याला सातत्याने आपल्याला करावा लागतो. त्याच्यानंतर पाम कनेक्टर्स असतात, त्याच्यानंतर इन्सुलेशन टेस्टिंग या गोष्टी पेरियडिकल रिपेअर मध्ये. मग स्पेशल रिपेअरचं असेल तर आपल्याला काही वेळेला टोटल ऑइल रिप्लेस करावं लागतं आणि कुठे काय फॉल्ट असेल तर मेजर रिपेअर्स ऑफ ट्रान्सफॉर्मर करावं लागतं. त्याच्यानंतर त्यांचे सर्किट ब्रेकर हा दुसरा एक महत्वाचा कॉम्पोनंट असतो. त्याच्यात काही पेरियडिकल रिपेअर्स आहेत, त्याचे स्पेशल रिपेअर्स आहेत, त्याचं अपग्रेडेशन कसं करायचं आपल्याला ह्या प्रेझेंटेशन मध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर करंट आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर त्याच्यामध्ये पण पेरियडिकल रिपेअर, स्पेशल रिपेअर्स, अपग्रेडेशन हे आपल्याला एक सर्वसाधारण याचं नियमित दुरुस्ती, विशेष दुरुस्ती आणि त्याच्यामध्ये त्याचं अपग्रेडेशन अशामध्ये आपण विभागणी करून त्याचं जर प्लॅनिंग केलं
तर आपल्याला लॉंग टर्म मध्ये अपग्रेडेशन करता येते. थोडासा वेळ देऊन त्याच्यातलं काही मेजर रिपेअर असेल तर स्पेशल रिपेअर मध्ये घेता येतं आणि योजना चालवण्यासाठी आपल्याला पिरियडिकल रिपेअर करता येतं. तर ह्या गोष्टीचं जर आपण प्लॅनिंग केलं चांगल्या पद्धतीने तर इलेक्ट्रिकलचे प्रश्न असतील, मेकॅनिकलचे प्रश्न असतील, आपले काही इश्यूज असतील तर एकत्रितपणानं आपण हे सर्व प्लॅनिंग करून योजना चालवायला अतिशय चांगल्या पद्धतीने याची मदत होते. त्याच्यानंतर त्यांचे काय आयसोलेटर आहे, आयसोलेटर रिप्लेसमेंट ऑफ पाम कनेक्टर्स, क्लिनिंग ऑफ कनेक्शन्स, त्याच्यानंतर स्पेशल रिपेअरमेंट अलाइनिंग ऑफ मेकॅनिझम, असं या गोष्टी आयसोलेटर मध्ये करतात. त्याच्यानंतर लाइटनिंग अरेस्टर हा एक खूप महत्वाचा घटक असतो आपल्या स्विचयार्ड मध्ये, कारण जेव्हा विजेचा कडकडाट होतो तर त्यावेळेला ते हे यंत्रणा कार्यान्वित होते आणि ते डिस्कनेक्ट करते इमिजिएटली, ट्रान्सफॉर्मर आपलं त्याच्यामधून सेव्ह होतो. त्याच्यामध्ये त्यांचे कंट्रोल पॅनल्स तर कुठले रिपेअर्स असतील, काही चेंज करायचे असतील तर ही यंत्रणा अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये करता येते. तिसरा एक प्रश्न आपल्या समोर आम्ही देतोय. थर्ड क्वेश्चन ऑफ टुडे पॉल मल्टी चॉइस क्वेश्चन आहे. Current from transformer to control panel is equal to more than or what passing to current. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे की हा करंट जास्त असतो. म्हणजे ट्रान्सफॉर्मरकडे येणारा करंट आणि ट्रान्सफॉर्मर पासून पंप हाऊसला जाणारा करंट हा जास्त असतो. ज्याला आपण स्टेप डाऊन म्हणतो. स्टेप डाऊन केल्यानंतर व्होल्टेज कमी होतो आणि करंट वाढतो, आणि ट्रान्सफॉर्मर येत असतो येईपर्यंत व्होल्टेज जास्त असतो आणि करंट कमी असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे की मोर. तर 33% अटेंडन्सने ह्याचं करेक्ट उत्तर दिलेलं आहे. 57% लेस म्हणतात आणि 10% डबल म्हणतात. ओके, नेक्स्ट. कंट्रोल पॅनल्सचे पिरियडिकल रिपेअर, स्पेशल रिपेअर्स, त्याच्यामध्ये रिप्लेसमेंट ऑफ रिले, कॉन्टॅक्टर्स, रिप्लेसमेंट ऑफ कनेक्टर्स, फ्युजर्स, रिप्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले विथ न्यू मायक्रो प्रोसेसर बेस्ड डिजिटल रिले, अशा पद्धतीने कंट्रोल पॅनल्स आपल्याला काही गोष्टीचं पिरियडिकल, स्पेशल आणि अपग्रेडेशन करता येतं. आता आपलं प्रेझेंटेशन संपलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर पेशन्स लिस्निंग टू मी. Our next session will be question answer by raising your hands first and then after questions. Good morning, everyone. So if you have any questions, please raise your hand by clicking on the hand icon. You can also submit your questions in written by clicking on the question icon.
So no one has raised the hand till now. So Prasad Narvekar sir raised the hand. So you are unmuted. Please unmute from your end. खाली आला होता खाली. छान प्रॅक्टिकल टिप्स या प्रेझेंटेशन मधून मिळाल्या. एक सर्वात महत्वाचा मुद्दा आपण जो सांगितला तो म्हणजे तिन्ही विंगचं असलेलं आवश्यक असलेलं कोऑर्डिनेशन आणि जी इंटरडिपेंडन्सी आहे तिन्ही विंगची एकमेकावरची. तर याचा एक चांगल्या पद्धतीचं जर आपण एक बार चार्ट तयार केला तर छोट्या छोट्या गोष्टी गृहीत धरून घेऊन. हा, माझा आवाज येतो का? येतोय. हा, तर या ज्या इंटरडिपेंडन्सीज आहेत आणि त्याच्यातल्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण जर जॉट डाऊन करूया आणि त्याचा एक चांगल्या पद्धतीचा एक बार चार्ट आणि खरं तर नंतर एक मायक्रोसॉफ्ट प्रोजेक्ट मधला एखादा छोटा प्रोग्राम आपल्याला करता येईल यात आणि तो आपण सर्वांना दिला. हो, म्हणजे याचं प्लॅनिंग या पद्धतीने आपण करतो पर्टिक्युलरली एक्झिक्युशन मेंटेनन्सचं. हो, तर सगळ्या ऍक्टिव्हिटी आपल्याला बार चार्ट आणि रोल डिफाईन करून त्या करता येतील त्याच्यामध्ये. हो, नाहीतर काय होतं की माझा सुद्धा असा अनुभव आहे की काहीतरी छोटीशी गोष्ट असते आणि ती वेळच्या वेळी प्रोक्यूर केलेली नसते आणि आपलं कमिशनिंग लांबतं म्हणजे. तर त्या अगोदरच आपल्याला आयडेंटिफाय होतील या सगळ्या याच्यातून. तर असं जर केलं तर त्याचा खूप सर्वांनाच फायदा होईल या गोष्टीचा. ओके, थँक्यू. येस, थँक्यू. So next I'm unmuting Vilas Rajput sir. Sir, please unmute from your end. हॅलो, आवाज ऐकू येतोय? येतोय. गुणाले साहेब, आपलं ओव्हरऑल प्रेझेंटेशन हे चांगलं झालेलं आहे. एक जनरल स्वरूपाचं आपण प्रेझेंटेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये थोडा माझा एक अनुभव मी आपल्या बरोबर कॉन्ट्रीब्युट करू इच्छितो. स्पेशली उपसा सिंचन योजनेच्या एक्झिक्युशनच्या संदर्भात प्रॉपर कोऑर्डिनेशन ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता यांच्या स्तरावर एक पिरियडिकल मीटिंग होणं फार आवश्यक असतं. कोऑर्डिनेशन ठेवायचं तर कोणत्या स्वरूपामध्ये ठेवायचं? याच्यासाठी आपल्याकडे म्हणजे उपसा सिंचन योजनेच्या कामाला जी गती आहे, जी स्टेज आहे त्या कामाची, त्या अनुषंगाने त्याची पिरियडिकल ह्या मीटिंग होणं फार आवश्यक आहे. जेणेकरून प्रत्येक कार्यकारी अभियंता स्तरावरचे प्रश्न जर रिझॉल्व्ह झाले नसतील तर ते अधीक्षक अभियंता स्तरावर रिझॉल्व्ह होतात. काही प्रश्न असे असतात का मोठ्या स्कीम जर असल्या उपसा सिंचन योजनेच्या तर त्या दोन्ही लेवलवर रिझॉल्व्ह होत नाही, त्या मुख्य अभियंता लेवलवर आणावं लागतात. काही वेळेस मुख्य अभियंता लेवलवर पण कोऑर्डिनेशन मीटिंग होणं फार आवश्यक आहे. याच बैठका मेंटेनन्सच्या दृष्टिकोनातून पण होणं फार आवश्यक आहे. हा एक आस्पेक्ट आहे. दुसरा आस्पेक्ट एक्झिक्युशन मध्ये एक माझा अनुभव असा आहे का सीडीओ कडून जे काय आपल्याकडे जनरल डिझाईन नोट्स येतात किंवा ड्रॉइंग येतात, तर डिझाईन नोट बरेचसे फील्ड ऑफिसर वाचत नाही. बरं, त्याचप्रमाणे ड्रॉइंग मध्ये जे काय जनरल नोट्स असतात त्या पण वाचत नाही. फक्त ड्रॉइंग कडे बघण्याचा, त्या चित्राकडे बघण्याचा एक कन्सेप्ट आपल्याकडे असतो, स्पेशली ज्युनियर जनरल आणि डेप्युटी लेवलवर आणि कार्यकारी अभियंता लेवलवर. तर याच्यामध्ये ज्यावेळेस या डिझाईन नोट्स किंवा डिझाईन ड्रॉइंग येतात त्यावेळेस या नोट जर व्यवस्थित वाचल्या आणि त्यावेळेस
आपल्या एक्झिक्युशनच्या अनुषंगाने जर आपल्याला काही सजेस्टिव्ह कॉमेंट्स आहेत किंवा काही ओमिसिव्ह कॉमेंट्स आहेत या जर दिल्या तर हे ड्रॉइंग त्या वेळीच ते आपल्याला रिवाइज करता येतात, जेणेकरून भविष्यात एक्झिक्युशन मध्ये काही अडचणी येणार नाही. हा एक आस्पेक्ट आहे. आता मेंटेनन्सच्या बाबतीत दोन गोष्टी फार दुर्लक्षित होतात उपसा सिंचन योजनेमध्ये. एक प्रामुख्याने अँटीसर डिव्हायसेस. पण अँटीसर डिव्हायसेसचं जे आपण ज्या पद्धतीने त्याचं सर्च अनालिसिस केलेलं असतं, त्याचा जो फंक्शनल ऑपरेशनल आस्पेक्ट असतो हा तसा जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सिव्हिलची पण आहे आणि मेकॅनिकलची पण आहे. तर याच्यामध्ये होतंय काय का ह्या अँटीसर डिव्हायसेसचं मेंटेनन्स आहे किंवा त्याच्याकडे फार दुर्लक्ष असतं. जिथं आपण काही ठिकाणी कन्व्हेन्शनल एअर वेसल बसवलेले आहेत, काही ठिकाणी ब्लॅडर टाईप एअर वेसल बसवलेले आहे, काही ठिकाणी ZBB आहे, त्याच्या म्हैसाळमध्ये तुम्ही GSR आणि ESR पण केलेले आहेत. तर या ठिकाणी होतंय काय का ते त्याचं व्हॅलिडेशन जे असतं, सर्च अनालिसिस जे आपण केलेलं असतं, निगेटिव्ह सर्च किंवा पॉझिटिव्ह सर्च जे आपण परमिसिव्ह लिमिट मध्ये आहे, त्याच्यानंतर मेंटेनन्स मध्ये त्याचा फंक्शनल ऑपरेशनल आस्पेक्ट कुणीही बघत नाही. मी पण माझ्या साईट इन्स्पेक्शन मध्ये बऱ्याच वेळा सोलापूरला बघितलं होतं. लोकांना जर विचारलं, मेकॅनिकलच्या अधिकाऱ्याने विचारलं किंवा सिव्हिलच्या अधिकाऱ्याने विचारलं हे कशासाठी बसवलेले आहेत, कारण अधिकारी आपले कसे असतात 2-2, 3-3 वर्षाला येतात, बदलून जातात, जे एक्झिक्युशनला असतात मेंटेन, त्यांना या इक्विपमेंटच्या अँटीसर इक्विपमेंटच्या महत्व काही माहित नसतं. आणि असं दुर्लक्ष जर झालं आणि जर त्याचं व्हॅलिडेशन झालं नाही, प्रॉपर मेंटेनन्स झालं नाही, तर काही ऍक्सिडेंट भविष्यात होऊ शकतात. तर हा एक आस्पेक्ट सर्वांनी बघणं गरजेचं आहे. जे काही नार्वेकर साहेबांनी सांगितलं की एक चेकलिस्ट करायला पाहिजे. चेकलिस्ट मध्ये हा एक आस्पेक्ट आजपर्यंत झाला, काही ठिकाणी झालेलं पण काही ठिकाणी होऊ शकतं दुर्लक्षित पार्ट असल्यामुळे. दुसरा विषय आहे का रायझिंगच्या बाबतीत, ठीक आहे तुमच्या टाकारी आणि याच्यामध्ये नाही माझ्या टिंबूमध्ये, पण म्हैसाळमध्ये एक प्रॉब्लेम 2002 मध्ये आलेला होता. म्हैसाळची जी रायझिंग आहे ही बीसी ट्रॅक मधून जाते. बऱ्याच ठिकाणी बीसी ट्रॅक मधून जे रायझिंग गेलेले आहेत तिथे ह्या बीसी सॉइलमुळे जे सर जे आपलं त्याचं जे स्वेलिंग प्रेशर असतं त्या स्वेलिंग प्रेशरमुळे रायझिंग बऱ्याच ठिकाणी अपट्यूब झालेले आहेत. तर त्यासाठी आम्ही 2011 मध्ये सीडी मध्ये एक प्रॅक्टिस नंतर आम्ही सुरू केली. तर नोट्स ज्या रायझिंगचं जे ड्रॉइंग असतं त्याच्या ड्रॉइंग मध्ये एक नोट आम्ही इन्कॉर्पोरेट केलेली आहे की रायझिंग ही ड्युरिंग रेनी सीझन हे पाण्याने भरून ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. तर हे एक प्रिकॉशन आपण घ्यायला पाहिजे रायझिंग म्हणजे ज्या ठिकाणी बीसी ट्रॅक मध्ये रायझिंग मॅन आहे त्या ठिकाणी ही रायझिंग मॅन पाण्याने भरून ठेवले. दॅट इज अ प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन, जेणेकरून भविष्यात मिसअप होणार नाही. ह्या काही गोष्टी आहेत, छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, या तुमच्या सर्वांच्या मी निरीक्षण सांगून देतो. फील्ड ऑफिसरने याच्याकडे जरा बघणं गरजेचं आहे. धन्यवाद. थँक्यू सर. नेक्स्ट Next, I am unmuting More sir. Milind More. Sir, please unmute from your end. बोला मोरे साहेब. हा साहेब नमस्कार साहेब. हा बोला मोरे साहेब. एक छान झालं तुमचं लेक्चर. फक्त मला एक 2-3 गोष्टी ऍड करायच्या वाटते सर की या LI स्कीमला ऑपरेशन मेंटेनन्स त्याच्यासाठी आपल्याकडे स्टाफ अजिबात नाही. आपल्याकडे स्टाफ आपल्याकडे अजिबात नाही. त्याला या बाबतीत ऑलवेज बाह्य अधिकरणावर अवलंबून राहावं लागतं. तर त्याच्यामध्ये धोका असा असतो सर की जर बाह्य अधिकरणामार्फत आपल्याला स्टाफ आता व्यवस्थित स्किल्ड नसेल तर आपल्या करोड रुपयाचे हे धोके देऊ शकतो. मी आपल्या ताकारी म्हैसाळ देखील बराच पाठपुरावा केला होता की या स्कीमच्या ऍटलिस्ट एक शिफ्ट आपल्या डिपार्टमेंटचा स्टाफ असावा आणि मग त्याला सपोर्टिंग आपण बाह्य अभिकरणाकडून घेतलं तर चालेल. त्यामुळे पंप ऑपरेटर म्हणा, इलेक्ट्रिशियन म्हणा, असे जे स्किल्ड लोक आहेत ती आपली डिपार्टमेंटची असावी. त्याबाबत सर तर आपण थोडा पाठपुरावा आपण शासनाकडे केला तर मला वाटतं बरंच काम आपलं हलकं होईल. तसंच करतोय आपण. मागच्या 2 वर्षामध्ये आपण आपला एक्सपिरियन्स आपला स्टाफ आणि त्याच्यामध्ये काही लोक त्याच्यामध्ये ट्रेन करायचे आणि मग ते ट्रेन झालेले प्रत्येक पंपगणाला एक ट्रेन माणूस आपण पाठवतोय. म्हणजे आपल्याला कसं म्हणजे अगदी लगेच असे ट्रेन माणसं मिळत नाहीत. आपल्याला त्यांना ट्रेन करून आपल्याला पुढे ते वापरावे लागतात. अगदी बरोबर. हा तर सर माझं म्हणणं तेच आहे हा पर पंप हाऊस एक माणूस तो ट्रेन माणूस तो फुल्ली ट्रेंड असेल तो तरी आपण डिपार्टमेंटली असावा असं मला वाटतं सर. असायला पाहिजे. काही प्रमाणात आपली माणसं पण ट्रेंड असायला पाहिजे. पण आपल्याकडे जो ट्रेन असतो तो पुन्हा बदलून जातो.
पुन्हा तो हो. दुसरा येतो तो वेगळाच असतो, अशा अनेक आपल्या पण अडचणी आहेत. तर ते त्यापेक्षा काही खाजगीमध्ये जर माणसं आपण ट्रेन चांगली केली आणि ते मग सातत्याने तिथं ते काम करू शकतात वेगवेगळ्या ठिकाणी. मग तो आपण नाही. त्यामध्ये फॉलो करतो. नोकर भरतीवर रिस्ट्रिक्शन आहे ज्या सगळ्या आपल्याला, परंतु माझं म्हणणं होतं की म्हणजे आपण आर्टिस्ट आपल्याला सीआरडी बदल्या होत नाही, तर अशी लोक आपण काही अपॉइंट करू शकलो, स्किल्ड लोक, आणि त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग देऊन त्या एकेका पंप हाऊसला एकच असं जर ठेवला तर बराचसा आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. बरोबर आहे. येस सर, थँक्यू सर, थँक्यू. कॉम्बिनेशन करून ते करायचा प्रयत्न करूया. येस सर, थँक्यू, थँक्यू सर. ओके, नेक्स्ट. बरे दिसतात, बरोबर दिसतात. अविनाश शिरे साहेब. Chandrakant Gaikwad, sir, you are unmuted. Please unmute. Chandrakant Gaikwad, sir. Okay. हो हो. तुम्ही अनम्यूट केलंय. हा बोला बोला. म्यूट करू का? हा गुणाले सर, अतिशय उत्कृष्ट लेक्चर झालेला आहे. सर मला एक इलेक्ट्रिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ऍड करावाच वाटतं याच्यामध्ये, की आपण आता जे टेंडर प्रोसेस करून जे इक्विपमेंट्स वगैरे स्विचयार्ड वगैरे लावतो, पण हा इलेक्ट्रिकल पार्ट्स असल्यामुळं फॅटल ऍक्सिडेंट्स होऊन किंवा पक्षी बसून किंवा आणखीन ऍक्सिडेंट होऊन इक्विपमेंट जाळण्याची शक्यता फार मोठी असते. तर हे जर आपली सिस्टम जे कंटिन्युअस मध्ये ठेवायचे झाले किंवा अनइंटरप्टेड सप्लाय जर प्रोव्हाइड करायचा असेल तर आपल्याला स्पेअर असणं गरजेचं आहे. तर आपल्या कुठल्याही टेंडर मध्ये स्पेअर आपण घेत नाहीये. तर त्या दृष्टिकोनातून एक स्पेअर्स बाबा प्रत्येक सिटी असतील, कारण का 3 RYB मधल्या सिटी असतील, एक जरी सिटी गेली किंवा LA असतील RYB मधले, एखादा जरी LA गेला तर सिस्टीम फॉल्ट होण्याची शक्यता असते. तर या दृष्टिकोनातून जर आपल्याकडे स्पेअरचे जे प्रोव्हिजन असेल, पण स्पेअर जर घेऊन ठेवले, जसं की MSCBच्या स्विचयार्ड्स मध्ये अल्टरनेटिव्ह सोर्स वगैरे असतात त्यांच्याकडे, दुसरी लाईन असते किंवा स्पेअर्स मधून ते प्रोक्युरमेंट करतात. तर अशा पद्धतीनं जर आपल्याकडे जर 20% जर ठेवले, कमीत कमी टोटल स्विचयार्डच्या 20% जर म्हणजे या स्विचयार्ड मधनं त्या स्विचयार्ड मध्ये न्यायची जर व्यवस्था करून आपल्याकडे स्पेअरची व्यवस्था जर केली तर फार चांगलं होईल असं मला वाटतंय. नाही ते आपण ड्युरिंग ऑपरेशन आहे ना त्याचं, इलेक्ट्रिकलचं जे प्लॅन करतो आपण मेंटेनन्सचा, त्याच्यामध्ये पिरियडिकल आपल्याला जे पार्ट लागतात त्याचं शेड्युलिंग करून आपण दरवर्षी ठेवतोय आपण इन्व्हेंटरी म्हणून. तशी काही अडचण आपल्याकडे येत नाही. आपण ते त्या जी लागतं इलेक्ट्रिकलच्या पर्टिक्युलर पिरियडिकल मेंटेनन्ससाठी ते आपण त्याच्यामध्ये प्रोक्युअर करून ठेवतो आहे. आणि फक्त स्पेशल रिपेअर्स वगैरे असतो ते तेवढं आपल्याला नंतर आपण घेतो त्याच्यावर. ते पुन्हा टेंडरिंग करावं लागतं ना आपल्याला. मग टेंडरिंग करण्याला जो लागणारा वेळ आहे, जे लागतं ना सातत्याने, किंवा जे क्रिटिकल पार्ट आहे तो आपण घेतो त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी मध्ये. बर, ठीक आहे सर, चालेल. ओके, थँक्यू. पुढचा घ्या कमल. हॅलो, गुणाल साहेब येतो का आवाज? हा सर, येस सर, येतो सर, एकदम चांगला आवाज. या कॉंग्रॅच्युलेशन्स फर्स्ट फॉर व्हेरी नाईस प्रेझेंटेशन अँड कव्हरिंग ऑल अस्पेक्ट्स ऑफ कन्स्ट्रक्शन अँड ऑपरेशन अँड मेंटेनन्स. आणि राजपूत साहेबांनी जो मुद्दा सांगितला आहे
राजपूत साहेबांचाच मुद्दा मला सांगायचा होता, पण त्यांनी sir. तो खूप चांगला आधी कव्हर केला की सर्च प्रोटेक्शन डिव्हाइसेस जे आहेत आपले, जसं Yes, sir. जसं पंप इज अ हार्ट ऑफ आवर सिस्टीम and sir. surge protection device is a lungs of our system. Yes, sir. Yes, sir. तर लंग्स जरी अफेक्ट झाले तरी कोरोना होतो, तसं आहे ते. तर ते लंग्स वरती आता जास्त लक्ष द्यायला पाहिजे. अँटी सर्ज मध्ये सर सगळीकडे आपण जे सातत्याने पर्टिक्युलरली जे जुने सर्च टँक आहेत, एअर वेसल आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते, कारण त्या वेळेचं जे एअर वेसल्स मधलं जे काही कॉम्प्रेसरचं ऑपरेशन आहे, चेक करणं, त्याचं ते टेस्ट घेणं, अशा गोष्टी आपल्याला त्या कराव्या लागतात. आणि आपण म्हणता तो मुद्दा अगदी बरोबर आहे. आपण नेमकं ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये दुर्लक्ष होऊन आपल्या सिस्टीमला त्याचा धोका होऊ शकतो, पंप हाऊस किंवा पंपिंग मशिनरी किंवा रायझिंग मिलला. म्हणजे काय होतंय, आपण ज्यावेळी कन्स्ट्रक्शन पूर्ण करतो आणि नंतर ते मेंटेनन्सला हँडओव्हर होतं, तर त्या लोकांना त्याची कन्सेप्टच माहित नसते. म्हणजे मी आता ज्या ज्या ठिकाणी व्हिजिट केली कम्प्लिटेड प्रोजेक्ट्स मध्ये, आमच्याकडे विदर्भात सुद्धा, तर कधीही कॉम्प्रेसर मेंटेन होऊन प्रेशर वेसल मध्ये प्रेशर मेंटेन केलं पाहिजे याच्याकडे बघितलं जात नाही. कारण सुरुवातीला एक पंप, 2 पंप असं काहीतरी, म्हणजे 33%, 40% एवढेच पंप सध्या रन होत असतील. तर ऑपरेशन मेंटेनन्स हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. फक्त एक मुद्दा डिस्कशन मध्ये महत्वाचा आहे, त्याच्यावरती आपल्याला पूर्ण राज्यासाठी विचार केला पाहिजे की आपण या सगळ्या स्कीम ज्यावेळी डिझाईन केल्या त्यावेळी 24 आवर सप्लाय साठी केल्या. हो सर. किंवा काही ठिकाणी 16 आवर सप्लाय असेल. तर प्रॉब्लेम असा येतो की आपण आता जर आपल्याला 24 आवर सप्लाय मिळाला नाही, तो 3 तासांनी किंवा 8 तासांनी कमी झाला, तर पुन्हा पंप चालू होतो आणि पुन्हा डिस्चार्ज मागे येतात आणि पुन्हा ते रिस्टार्ट करावं लागतं. तर मला वाटतं वेस्टर्न महाराष्ट्रात थोडंसं KKLI टेम्पोला 24 आवर्स मिळतात असं मला वाटतं, पण विदर्भात मात्र सलग 16 तास किंवा 24 तास असं सप्लाय मिळत नाही. तर तो मुद्दा याच्यासाठी महत्वाचा आहे की आपण ज्यावेळी या सगळ्या सिस्टीम उभ्या केल्या, जे काही हाय टेन्शन लाईन्स घेतले, ट्रान्सफॉर्मर केले, सर्व्हिस बे केले, याच्यासाठी आपण MSCB कडे खूप मोठा निधी दिलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे त्यांची कमिटमेंट आहे की आम्ही तुम्हाला अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय देणार. तो मुद्दा एकदा महाजनको किंवा महा ट्रान्समिशनचा त्यांचा जो मुद्दा आहे, महा ट्रान्समिशन आणि आपल्या वरच्या लेवलला घेऊन 24 आवर सप्लाय जर आपल्याला मिळाला तर खूप चांगल्या पद्धतीने आपण स्कीम चालवू शकतो. आणि हा इंटरमिटंट सप्लाय जो बंद होतोय त्याच्यामुळे सुद्धा सर्च प्रोटेक्शन डिव्हाइसेस आणि याच्यावरती परिणाम होतो. तो फार महत्वाचा मुद्दा आहे सर, कारण 24 आवर सप्लाय आणि कंटिन्युअस रन आपण 15 दिवस, 20 दिवस, 30 दिवस केलं तर ते आपण लाख क्षेत्रामध्ये सगळीकडे पाणी पोहोचवू शकतो. तर मध्ये मध्ये जर बंद झाली स्कीम तर ऍब्सोल्युटली आपण पहिल्या दिवशी जेवढं करतो ती मेहनत पूर्ण जाते आणि परत आपल्याला दुसऱ्या दिवशी तेवढंच करावं लागतो. त्यामध्ये खूप वेस्टेज ऑफ पॉवर पण आहे सर त्याच्यामध्ये. KKLI मिळतो का सध्या 24 तास? आमच्याकडे सर 24 आवर सप्लाय मिळतो आणि आपल्या स्कीम जर रन केल्या, आता आपण एकदा चालू झाल्यानंतर ते 75 डेज वगैरे चालतात 2 ते 2.5 महिने. तर हार्डली कधीतरी जर वरून ट्रान्समिशन लाईनला जर ट्रिप ऑफ झालं तर ते अर्धा 1 तास बंद पडतं, नाही तर जनरली 24/7 आणि कंटिन्युअस सप्लाय आपल्याला मिळतो याच्यामध्ये. चांगलं आहे. मग तिकडे विदर्भात अडचण आहे, म्हणजे विदर्भात इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते तरी सुद्धा आपल्याला तिथे खूप फॉलोअप करून ते 24 आवर्सच करावं लागेल सर ते. येस सर. येस सर. चला, खूप चांगलं झालं प्रेझेंटेशन. थँक्यू सर. थँक्यू. नेक्स्ट. Jayant Khade sir, you are unmuted. Please unmute. Khade sir, you are unmuted. Okay, moving with any other participant.
Rohan Imandar. Sir, please unmute. हॅलो. हॅलो. हा नमस्कार सर. आपलं प्रेझेंटेशन खूप चांगलं झालं. थँक्यू. हॅलो. आपण जे सर्ज प्रोटेक्शन इक्विपमेंट वापरतो ब्लॅडर वेसल्स, तर त्याला अल्टरनेटिव्ह ऑप्शन काय की जो इकॉनॉमिकल पण राहील आणि आपली जी जागा आहे ती कमी लागेल त्या ठिकाणी. पर्टिक्युलरली झिरो वेलॉसिटी वॉल एक ऑप्शन आहे त्याच्यासाठी चांगला, कमी जागेत बसवण्यासाठी. झिरो वेलॉसिटी वॉल एक ऑप्शन आहे. ते आपल्याकडे 4 प्रकारचे अँटी सर्ज आहेत. पर्टिक्युलरली आपण पूर्वी सर्ज टँक करायचो, तो बंद करून आपण एअर वेसल करतोय. एअर वेसल आयदर एअर वेसल और ब्लॅडर वेसल किंवा झिरो वेलॉसिटी वॉल. तर तिन्हीचा कंपॅरेटिव्ह अभ्यास करून आपल्याला निर्णय घेता येतो त्याच्यासाठी. ओके सर. अजून एक क्वेश्चन होता सर माझा. आपण जे आता एवढ्या मोठ्या प्रकारच्या स्कीम्स करतोय महाराष्ट्रामध्ये, तर त्याची फिजिबिलिटी आपण कधी चेक केली का ऍज अ गव्हर्नमेंट म्हणून? फिजिबिलिटी कुठल्या दृष्टीने म्हणताय तुम्ही? फॉर एक्झाम्पल आपण समजा टेंबूचा एरिया जर घेतला आणि एक रोटेशन चालतंय त्यामध्ये फॉर एक्झाम्पल 10,000 हेक्टर आपण कव्हर करतोय रोटेशन मध्ये, तर 10,000 हेक्टर मध्ये किती पर्सेंटेज एरिया इरिगेट होतोय रोटेशन मध्ये? जेवढा काही एरिया आहे प्रत्येक रोटेशन मध्ये आपण इरिगेट करतो ना आपण सगळा एरिया. तसं म्हणजे जे काही आपलं क्षेत्र तयार झालेलं असतं किंवा जेवढं काही पोटेन्शियल एरिया आहे आपला, त्या सगळ्या एरियाला आपण त्याच्या रोटेशन मध्ये पूर्ण पाणी देतो क्षेत्राला. म्हणजे सिंचनाच्या दृष्टीने पूर्ण फिजिबिलिटी आहे. ते पाणी उपलब्ध असतं. टेक्निकल 100% फिजिबिलिटी आहे. कुठलीही टेक्निकल अडचण याच्यामध्ये होत नाही. आणि इकॉनॉमिक मध्ये ज्या भागामध्ये कमर्शियल क्रॉप्स घेतले जातात तिथे खूपच फायदेशीर. त्याच्यामुळे टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी खूप चांगली आहे. आणि सिंचन क्षेत्र आपण 90% एरिया ऑलमोस्ट कव्हर करतो त्याच्यामध्ये. ओके सर. एक अजून एक मला क्वेश्चन होता सर. आता मी प्रॉपर सांगली मधलाच आहे. नेटिव्ह माझं सांगली जिल्ह्यामध्येच आहे, चांदोली एरियामध्ये. आता आम्ही बऱ्याच वर्षापासून बघतोय त्या ठिकाणी की वॉटर अवेलेबल आहे तिकडे आहेत. तर त्या ठिकाणी काय होतंय, पाऊस खूप, परंतु शेतकऱ्यांना पाणी नसल्यामुळे तिथं जागा तर खूप सुपीक आहे तिकडची, जवळपास 10,000 हेक्टर एरिया असेल तिकडे. त्या एरियामध्ये कुठं आपल्याला या टाईपचा प्रोजेक्ट करायचा का? त्याच्या रिक्वायरमेंट वॉटर अवेलेबिलिटी बघून आपल्याला करावं लागेल. ओके. म्हणजे आम्हाला ऍज अ ग्रामस्थ म्हणून तुम्हाला प्रस्ताव द्यावा लागेल पहिले. ओके सर. थँक्यू. ओके, थँक्यू. हा, मी कोहिरकर बोलतो. हा सर, कोहिरकर सर. सर अभिनंदन तुमचं गुणाले साहेब. सर आपलं मार्गदर्शन सर. तुमचं पंप हाऊस बघून खुश झालो आम्ही. येस सर. आउटर साइड, इनर साइड आणि एन्व्हायरमेंट खरोखर अगदी मन लावून तुम्ही लोकांनी काम केलेलं आहे. थँक्यू सर. आता ते करत असताना माझं हे होतं की म्हणजे इयरली आपल्याला काय खर्च येतो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, मेकॅनिकलला किती, इलेक्ट्रिकलला किती, सिव्हिलला किती, सर्वसाधारण? साधारण एक वर्कआउट आम्ही असं केलं याच्यामध्ये की किती तुमचे इन्स्टॉलेशन आहे एचपी मध्ये, तर साधारण एक मिनिमम 5,000 एचपी चे इन्स्टॉलेशन असेल. त्याच्यामुळे 5 पंपाचा एकच पंपग्रह असेल तर तो 1,000 रुपीज पर एचपी पर एनएम असा येतो. आणि जर आपल्यासाठी मोठी स्कीम असेल, एकदम 2 लाख एचपी 3 लाख एचपी सगळी यंत्रणा असेल तर तिथं साधारण 500 रुपये पर एचपी इन्स्टॉल कॅपॅसिटी पर एनएम एवढा खर्च येतो. म्हणजे याच्यात लाईट बिल आणि बाकी खर्च सगळा धरून? लाईट बिल नाही, फक्त मेंटेनन्स, रिपेअर्स आणि मेंटेनन्स. लाईट बिल हे त्याच्या किती स्टेजेस आहेत, किती लिफ्ट आहे, त्याच्यावर प्रत्येक स्कीमचं वेगळं आहे.
लाईट बिल साधारण आपल्याला 1 टीएमसी पाणी लिफ्ट करायला ॲव्हरेज 2.5 कोटी रुपये खर्च येतो सर. आता काही स्कीम अशी आहे, समजा उरमोडी सारखी स्कीम आहे, तिथे 1.5 कोटी येतो. अगदी सिंगल स्टेज लिफ्ट असेल, एखाद्या कॅनलवरची वसना वंगणासारख्या लिफ्ट असतील, तर तिथं पर टीएमसी 1 कोटी येतो. त्याच्यानंतर इथं वाकोर्डे आपली छोटी स्कीम आहे, तिथं 1 टीएमसी ला 75 लाखच खर्च येतो. पण ते डिपेंड अपॉन नंबर ऑफ स्टेजेस इन दॅट स्कीम आणि हाईट ऑफ लिफ्टिंग किती आहे, इन्स्टॉल कॅपॅसिटी कशी आहे, त्याच्यानुसार इलेक्ट्रिसिटी बिल आहे. पण मेंटेनन्सचा जो खर्च आहे तो मिनिमम 5000 HP पंप हाऊस ला 1000 पर HP पर एनम आणि खूप मोठ्या प्रमाणात येतो तर 500 रुपये पर HP पर एनम. त्या 500 ते 1000च्या रेंज मध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्कीमचा मेंटेनन्स येऊ शकतो. त्याच्यामध्ये तरी टोटल इयरली टोटल अमाऊंट काय लागते साधारण, तुम्हाला किती लागते सर? टोटल अमाऊंट आम्हाला एक 20-22 कोटी रुपये लागतात सर. अच्छा. त्याच्या आधी रिकव्हरी खूप कमी असेल ना, रिकव्हरी कमी असेल. रिकव्हरी आता रिकव्हरीचं कसं आहे, आपल्याला जे काही शेतकऱ्याकडून करायचं आहे 19%. समजा आमचं लाईट बिल जर 110 कोटी येत असेल आणि 20 कोटी मेंटेनन्सचा खर्च आहे, त्याच्यामध्ये 130 येत असेल, तर ह्याच्यामध्ये 20% आपल्याला ह्याच्याकडून करायचं आहे, शेतकऱ्याकडनं करायचं आहे 19%. तर तो थोडासा गॅप येतो त्याच्यामध्ये. आपल्याला 20 कोटी रुपये रिकव्हरी होते त्याच्यामध्ये, म्हणजे साधारण. नाही, तुम्ही आता 22 कोटी म्हणा, ते लाईट बिल धरून आहे का सोडून आहे? लाईट बिल नाही सर, हे मेंटेनन्सचा खर्च आहे फक्त. अच्छा, मग टोटल जर M&R म्हणलं लाईट बिल सहित, तर इयरली तुम्हाला 130 कोटी येतं का? 130 कोटी रुपये लागतात. 110 कोटी लाईट बिल आणि 20 कोटी मेंटेनन्स. अच्छा. आणि MWR ने आपल्याला हे 110 अधिक 20 130 कोटी चा खर्च आम्हाला 81 आणि 19 असा फॉर्म्युला दिलेला आहे दोन्हीला मिळून. 81% महामंडळाच्या निधीतून करायचं आणि 19% फक्त शेतकऱ्याकडून वसूल करायचं त्याच्यामध्ये. आणि दुसरं एक माझं म्हणजे डोक्यात विचार असा येत होता की आता गव्हर्नमेंट कडून तरी आपल्याला स्टाफ मिळणं जवळजवळ अशक्य आहे. हो सर. तर आता पर्याय आपल्याला असं काही करता येऊ शकेल का की एखादी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट समजा आपली गव्हर्नमेंटची असेल किंवा प्रायव्हेटली, की त्याच्यामध्ये त्या सेक्शनचे म्हणजे आपल्याला कॅनॉल इन्स्पेक्टर लागतात, मेजर लागतात किंवा ऑपरेटर्स आहेत, इलेक्ट्रिशियन्स आहेत, तर असे त्या तेवढे सगळे डिफरंट हे करून त्यांना जर सर्टिफिकेट मिळालं आणि प्रत्यक्ष त्याच्यामध्ये त्यांना अनुभव पण राहील, अशा स्वरूपाचं एकदा कॉम्प्रिहेन्सिव्ह त्यांना जर त्या कॅटेगरीचं हे मिळालं तर आपल्याला लावताना पण तसं सोयीचं होऊ शकेल. ज्या ज्या ठिकाणी आहे तसं विचार म्हणून आपल्या सर्वांसाठी आपल्याला करतात. त्याच्यामध्ये जे काम करणार आहे सर, जे पर्टिक्युलरली जे ITI फिटर किंवा वायरमन कोर्स केलेले लोक असतात, इलेक्ट्रिकल कोर्स केलेले असतात, तर जे लोक त्याच्यावर काम करणार आहे, समजा आपल्याकडे सगळे मिळून 50 लोक लावणार आहेत, तर त्या 50 लोकांचं एक महिन्याभराचं किंवा 15 दिवसाचं ट्रेनिंग घ्यायचं त्याच्यामध्ये, असं करता येईल आपल्याला. किंवा ट्रेनिंग घेतलेले रेडीमेड ट्रेनिंग घेतलेल्या लोकांना सर्टिफिकेट असलेल्यांनाच फक्त घ्यायचं, पण ते ट्रेनिंग देणारे मात्र स्पेसिफिक अशा LIS वर ओरिएंटेड असेल, म्हणजे जनरल ट्रेनिंग न देता फक्त LIS ओरिएंटेड, किंवा इरिगेशन मॅनेजमेंट साठी पाहिजे असेल तर फक्त कॅनॉल इन्स्पेक्टर आणि यांच्यासाठी जे आवश्यक आहे असे स्पेसिफिक साठी ट्रेनिंग देणं आणि मग ते ट्रेंड लोकांना आपण घेणं शक्य होऊ शकेल. येस सर. थँक्यू सर. येस, थँक्यू. हा, गुणाले साहेब. हो सर. अत्यंत चांगलं प्रेझेंटेशन झालं आहे. बोला बोला सर, बोला. राठोड साहेब आणि सुर्वे साहेबांनंतर सांगितलं त्याप्रमाणे मला कसं वाटतं की आपण LIS मॅन्युअल असावं, त्याच्यामध्ये प्रायोरिटी जे आहेत की या आयटमला ही प्रायोरिटी आयटम, नेक्स्ट प्रायोरिटी, त्याच्या फ्रिक्वेन्सी, कधी त्या गोष्टी करायच्या, सो दॅट ते मॅन्युअल जर आपण केलं तर ते कोणाला कोणी गायडन्स साठी उपयोग राहील. हा एक प्रश्न आहे. करता येईल, मॅन्युअल करणं आवश्यक आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी मॅन्युअल जर तयार झालं तर साधारण
पिरियडिकल मेंटेनन्स, स्पेशल रिपेअर्स किंवा ह्या योजना चालवण्याचं आपल्याला एक त्याच्यामधून चांगल्या गाईडलाईन मिळू शकतात सर्व स्तरावर. तर ही आयडिया खूप चांगली आहे. मॅन्युअल एक ऑपरेशन मॅन्युअल जर आपण केलं तयार याच्यामध्ये, ऑपरेशन अँड मेंटेनन्स मॅन्युअल ऑफ एलआयएस, तर आपल्या सर्व योजनांसाठी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. आणि तिथं जी कोणी मेंटेनन्स साठी आपला जे काही अधिकारी कर्मचारी आहे त्यांना ते उपयुक्त असं एक मार्गदर्शक पुस्तिका मिळू शकते त्याच्यामध्ये. तर तो एक आपण उपक्रम करावा अशी आमची शासनाची विनंती आहे. काय एवढं काम केलं तर त्याचं पण हे करावं. दुसरं कोळीकर साहेबांनी जे मुद्दा मांडलेला तो चांगला मुद्दा आहे आणि त्याची अंमलबजावणी पण कोळीकर साहेब करू शकतात, कारण की त्यांच्याकडे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. एक सर्टिफिकेट प्रोग्राम जो आहे, सर्टिफिकेट प्रोग्राम आपण डेव्हलप करायचा. कॅनल इन्स्पेक्टर असेल, एलआयएस ऑपरेटर असेल, तर ती पण एक चांगली कल्पना आहे की आपण आणू शकतो प्रत्यक्षात. आणि शेवटचा माझा एक प्रश्न की आपण म्हणजे हे जे पाणीपट्टी जे शेतकऱ्यांकडून जो गॅप आहे किंवा आता तो गॅप किती आहे आणि ते कमी करण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? पाणीपट्टी पाणीपट्टी जेवढी शेतकऱ्यांना चार्ज करतो 19% प्रमाणे, त्यातली किती आपल्याला मिळते, किती गॅप आहे आणि गॅप कमी करण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? तर साधारण आपल्याला टेंबू आणि ताकारीला फारसा गॅप नाही आहे, कारण जवळपास आपण जे काही अपेक्षित आहे 20-19% वसूल करणं, ती जवळपास ऑलमोस्ट करतो आपण. म्हैसाळला जरा मेकॅनिझम इतके दिवस नव्हतं, पण आता तिथे इस्टॅब्लिश केलेलं आहे. म्हैसाळ आता जवळपास 70% करतो आपण. तिथं 30%चा गॅप आहे आणि हा गॅप आपण या वर्षी पूर्ण क्लोज करण्याचं नियोजन केलंय. पर्टिक्युलरली या रोटेशनला आतापर्यंत आपण 5 टीएमसी पाणी लिफ्ट केलं आतापर्यंत आणि 5 टीएमसीचं आपलं वीज बिल 12.5 कोटी आणि त्याच्यामध्ये मेंटेनन्सचा खर्च जर ऍड केला तर 14 कोटीच्या अगेन्स्ट आपल्याला 2 कोटी 80 लाख रुपये वसूल व्हायला पाहिजे होते. तर आपण जवळपास 2.5 कोटी रुपये या रोटेशनला आतापर्यंत आपण वसूल केलेले आहेत. म्हणजे आपण आता तो गॅप जो मागच्या वर्षी 70%वर होता तो या वर्षी आपण म्हणजे 30% गॅप होता, तो आता आपण अगदी 10% गॅपवर आणलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे सातत्याने तो इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण जे वेस्टेज होत होतं पाण्याचं बऱ्याच ठिकाणावरनं, ते वेस्टेजेस त्याच्यामध्ये कमी केले. काही ठिकाणी पाणी वापर संस्थाच्या माध्यमातून प्रत्यक्षात जरी पाणी वापर संस्था कार्यान्वित झालेल्या नसल्या तर प्रत्येक वितरिकावाला एक गट आपण तयार केलेला आहे की त्याने पाण्याची मागणी करायची आणि त्याने त्या प्रमाणामध्ये निधी पैसे भरल्यानंतर आपण तिथलं गेट ओपन करतो. हे करत असताना आपण प्रत्येक गेट जे कन्व्हेन्शनल जे गेट होते आपले पूर्वी फक्त ते एक रॉड आणि त्याला खाली प्लेट असायची, त्या पद्धतीचे गेट होते, तर ते आपण कन्व्हर्ट केलेले आहेत. सगळ्या गेटला आपण डाऊनस्ट्रीमच्या बाजूनं एक वॉल बसवलेला आहे, स्लूस वॉल, आणि त्याला एक चेंबर केलेला आहे. जोपर्यंत आपला माणूस जाऊन ती वॉल ओपन करत नाही तोपर्यंत तिथे पाणी कुणाला मिळू शकत नाही त्याच्या सिस्टीम मध्ये. त्यामुळे सिस्टीमवरचा कंट्रोल असल्यामुळे पाणीपट्टी वाढीव वसूल होण्यासाठी आपल्याला चांगली मदत झालेली आहे. आपली सिस्टीम पण तशी चांगली रिस्पॉन्सिव्ह आणि इफिशियंट असणं अपेक्षित आहे. तर आपल्याला डिलिव्हरी जर चांगली करायची असेल तर सिस्टीम पण आपली चांगली असणं आवश्यक आहे त्याच्यासाठी. मग आपल्याला खालच्या ऑफिट मध्ये चांगले इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये करता येतात. थँक्यू. ओके, थँक्यू. किशोर गंधारे सर, यू आर अनम्यूटेड. किशोर गंधारे सर. Sir, please speak. Okay. हॅलो, नमस्कार सर. गुणाले साहेब नमस्कार. नमस्ते गंधारे साहेब, बोला. हा, काही नाही सर, छान झालं प्रेझेंटेशन, अगदी व्यवस्थित होतंय.
थँक्यू. आपल्याकडे गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स आहे M&Rच्या, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे थोडस कुठेतरी सिस्टीम लॅग होत असं वाटतं. बरोबर. थँक्यू सर. ओके. Vijit Hetre, sir, you are unmuted. Sir, you are unmuted. बोला अभिजित. Vijit, sir, you can speak now. I think there are some problems, so moving with other participant. Bijay Desmukh, sir, you are unmuted. हॅलो. Yes, sir, you can talk now. तर मी डॉक्टर विजय देशमुख बोलतो, अमरावती विभागातून बोलतो. काय तुमच्याशी अमरावती विभागातून प्रश्न विचारला चालेल का? काय म्हटलं सर? हॅलो, मी अमरावती पाटबंधारे विभागातून बोलतोय. हा बोला बोला. तुम्हाला प्रश्न विचारला चालेल ना? चालेल ना, काय अडचण आहे. प्रश्न उत्तर द्यायला बसलो आपण. प्रश्न घ्यायला आणि उत्तर द्यायला. माझी संस्था आहे डॉक्टर शरद पाणी वापर संस्था म्हणून, बरोबर, वरुडला. तर मला व्हॉट्सअप अवॉर्ड पण मिळालेला आहे, इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. तर माझा प्रश्न असा होता की मी दरवर्षी 2006 पासून दरवर्षी पाणीपट्टी भरतोय 1 लाखाच्या जवळपास. तर यामध्ये काही असं मी ऐकलं होतं की याच्यामध्ये काही परतावे मिळतात. बरोबर आहे. पण मला आजपर्यंत एकही पैसा परताव्यामध्ये मिळाला नाही. मी 2006 पासून रेग्युलरली मार्च महिन्याच्या अगोदर पूर्ण पाणीपट्टी भरतोय. अकोला पाटबंधारे वगैरे. अकोला पाटबंधारे विभाग, अमरावती. अच्छा अच्छा. हा हा हा. तर याच्यासाठी काही करता येईल का? इतक्या वर्षाची पाणीपट्टी मी रेग्युलरली भरतो. तसं जे काही पाणीपट्टी पाणी वापर संस्था भरते त्याच्यामध्ये आपण नियमित त्यांना परतावे देतो. त्याच्यामध्ये मला नाही मिळाला. जर काही अडचण असेल तर आपले संबंधित कार्यकारी अभियंत्यांच्याशी चर्चा करा. नाही सर, आपल्याला काही करत नाही. इतक्या वर्षापासून म्हणतोय मी, पण काही करत नाही. कोण आहेत कार्यकारी अभियंता? आता काय मी तर बदललं तर कोणी माहित नाही. आता मी पिच्छा सोडून दिला. मी दरवर्षी चेक फाडून देतो, आपला जा पाणी घेऊन घ्या असं करतो. पण मी असं कुठेतरी ऐकलं होतं कोणीतरी कॉन्फरन्सला की मग असं परतावे भेटतात म्हणून. तुम्ही काय करा, जरा एक बेलसरे साहेबांशी संपर्क करा. बेलसरे साहेबांशी मी ठीक आहे, बोलून घेतो बेलसरे साहेबांशी. बेलसरे साहेबांनी माझ्या याला व्हिजिट दिली आहे संस्थेला. बरोबर, ओके. माझ्या पूर्ण याची आहे, पाईपलाईनची संस्था आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर. इलेक्ट्रिसिटी आम्ही वापरत नाही, काहीच नाही. आपल्या सेमिनार संबंधात काही विषय आहे का आपला? नाही, याच्याबद्दल नाही, हाच एक विषय. थँक्यू. थँक्यू. Prakash Misal, sir, you are unmuted. थँक्यू व्हेरी मच आम्हाला बोलायची संधी मी दिल्याबद्दल. संधी आहे. 4 वेबिनार अटेंड केले, प्रत्येक वेळेला प्रश्न विचारले, फोन केला. शेवटच्या वेबिनारला आम्हाला संधी मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणाले साहेब, आपलं प्रेझेंटेशन छान झालं. मागच्या वेळेस प्रेझेंटेशन छान झालं. आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून ताकारी, म्हैसाळ, टेंभू या बेंचमार्क योजना आहेत. कारण त्यापूर्वी विष्णुपुरी जर सोडली तर आपल्याकडे काय या लार्ज स्केलच्या लाईन्स नव्हत्या.
बरोबर. तर मला आजच्या या प्रेझेंटेशन मधून असं अपेक्षित आहे की खऱ्या अर्थाने आपल्याला जे काय डिझाईन किंवा मेंटेनन्स मध्ये अनुभव आले ते आपल्या डिझाईन साठी एक स्टँडर्ड ठरावेत आणि त्यानुसार बदल व्हावेत. उदाहरणार्थ आता मी म्हैसाळला असताना टप्पा 4 आणि 5 माझ्या कालावधीत कार्यान्वित झाले आणि गव्हाण उपसा सिंचन कार्यान्वित झाली होती. तर त्यावेळेला बॅलन्सिंग रिझर्वायरचा जो इश्यू यायचा की त्याची कॅपॅसिटी आपल्याला कमी पडायची. बरोबर. कारण आपल्या बॅलन्सिंग रिझर्वायर वरनं कॅनल ऑफ टेक व्हायचे, जसे लिंबूचा कॅनल व्हायचा टप्पा 3 आणि 4च्या मधून. तर त्याच्यामुळं तो जो बॅलन्सिंग रिझर्वायरला जो काय डिटेन्शन पिरियड आपल्याला आवश्यक आहे तो किती असावा, काय असावा, हा एक मुद्दा खऱ्या अर्थाने आपण हायलाइट केला पाहिजे. कारण कालही कालच्या मेकॅनिकलच्या खाडे साहेबांच्या डिस्कशन मध्ये हा मुद्दा आला होता. मला वाटतं सीडीओ कडनं तो मुद्दा रेज केला होता, त्याला काही अल्टरनेटिव्ह आहे का म्हणून. पण तिथं त्यांनी तो कॅनल ऑफटेक नसतानाचा इश्यू होता. दुसरा मुद्दा आपल्या राजपूत साहेबांनी ईडी सुर्वे साहेबांनी मांडला की आपले जे अँटी डिव्हाइसेस आहेत त्याचं खरं एक स्टँडर्डायझेशन होणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अँटी डिव्हाइसेस आहेत. जसे 4 आणि 5 मध्ये आपण ESR उभे केले आहेत. ते आपण IISc बँगलोर कडनं डिझाईन करून घेतले होते. तर त्याच्या दृष्टीने एक स्टँडर्डायझेशन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बस, थँक्यू व्हेरी मच. बरोबर आहे. आपला पहिला जो मुद्दा आहे पर्टिक्युलरली रिटेन्शन टाइम जो आपल्याला प्रोव्हाइड करावा लागतो ना पंपिंग सिस्टीम साठी, तर कालव्यावरून ज्या पुढच्या ज्या लिफ्ट्स आहेत तिथं ते अडचण येते आपल्याला. जर मागचा बंद पडला की लगेच थोड्याच वेळात पुढचा बंद पडतो, त्याच्या पुढचा बंद पडतो. अशामुळं तर पर्टिक्युलरली टँक्सच्या ठिकाणी जर आपण सिस्टम घेतली आणि तिथं रिटेन्शन टाइम जर चांगला दिला तर हा भविष्यातल्या योजनेसाठी अशा पद्धतीने आपल्याला बदल करता येऊ शकतो. तोच आपण जर लिखित स्वरूपात सीडीओ किंवा वरिष्ठ स्तरावरती केला ना तर त्याला हे मिळेल. कारण रिटेन्शन टाइम हा फार क्रुशियल इश्यू होऊन बसलेला आहे बऱ्याच LIS मध्ये. नाही, तो महत्वाचा मुद्दा आहे. कारण आता पर्टिक्युलरली आपल्या ज्या कालव्यावरच्या लिफ्ट आहेत ना, पर्टिक्युलरली विसापूर आणि पुंडी ह्या चालवायला आम्हाला खूप चॅलेंजेस येतात आणि कालव्याचं थोडं इकडे तिकडे झालं की लगेच त्या बंद पडतात 2 मिनिटांमध्ये. तो मुद्दा महत्वाचा आहे. अजून मला एक असा एक मुद्दा सजेस्ट करावा वाटतो की जे आपण मेकॅनिक आणि इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट जे आपल्याला त्याला ऑटोमायझेशन काही करता येऊ शकेल का? कारण तिथं बराच ह्युमन इंटरव्हेन्शन आपल्याला लागतं. तर कारण कसं आहे की आपण आता हायड्रो पॉवर जनरेशनच्या स्कीम पाहिल्या तर एका माणसावरती एक हायड्रोची स्कीम चालते. तसं आपल्याला इथं काही करता येईल का? खरं काल माझा हा प्रश्न खाडे साहेबांना होता, तर तोही एक विचार व्हावा असं मला वाटतं. नाही, करता येते बरं का. आपण ह्याच्यावर खूप अभ्यास केला की 1 बटन सिस्टीमवर 1 क्लिक बटनवर आपल्याला एक माणूस सगळं एंटायर पंप हाऊस चालवू शकतो आपल्याकडे. अशा पद्धतीची पण यंत्रणा आपल्याला विकसित करता येते. फक्त त्यासाठी कसं आहे की आपण ज्या पूर्वी ज्या काही इलेक्ट्रोमेकॅनिकल कॉम्पोनंट आपण अडॉप्ट केलेले आहेत ते सगळे आपल्याला अपग्रेड करावे लागतात ऑटोमायझेशन सिस्टीम मध्ये. आणि अपग्रेड करून जर केलं तर आपल्याला ते सहज शक्य आहे की अगदी कमी मनुष्यबळावर आपण हे योजना चालवू शकतो. फक्त त्याला जरा कॉस्ट इन्व्हॉल्व आहे. अपग्रेड करायचं म्हटलं तर तुम्हाला त्याचे काही पॅनल्स त्या पद्धतीचे घ्यावे लागतात, काही इलेक्ट्रोमेकॅनिकल इक्विपमेंट्स त्याच्या पद्धतीचे करावे लागतात, सगळ्या वॉल्सवर तुम्हाला काही ऍक्च्युएटर्स बसवावे लागतील. असं ते तुम्हाला सेमी ऑटोमॅटिक किंवा स्काडा बेस्ड ऑपरेशन सिस्टीम आपल्याला करता येते. गव्हाणला वगैरे एखादा प्रयत्न केला तर बरं होईल. म्हणजे कसं होईल की दॅट कॅन अगेन बेंचमार्क फॉर एव्हरीवन ऑफ. एखादी पहिला पंप हाऊस तरी प्रायव्हेट तत्वावर करायचं आपलं नियोजन आहे तसं म्हणजे. येस, व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू. Manwa sir, you are unmuted.
कुणाले साहेब आवाज येतोय? येतोय बोला सर. सर्वप्रथम अभिनंदन, अतिशय सुंदर प्रेझेंटेशन दिल्याबद्दल. थँक्यू. माझा एक प्रश्न म्हणजे तसा थोडा अनुभवातून आलेला आहे आणि सुरेश साहेबांनी तो मुद्दा तसा स्पर्श केलेला आहे त्याला की 24 तास कंटिन्युअस इलेक्ट्रिकल सप्लाय बद्दल. परंतु आमचा अनुभव असा होता विष्णुपुरी रन करताना विशेषतः की व्होल्टेजचा प्रॉब्लेम खूप यायचा सुरुवातीच्या काळामध्ये. म्हणजे तिथे कसं व्होल्टेज ड्रॉप व्हायचं किंवा एकदम शूट व्हायचं आणि पंप ट्रिप व्हायचे. म्हणजे इरिगेशन चालू केलं आणि टेलला पाणी पोहोचायचं आणि इकडे पंप ट्रिप व्हायचे. त्याच्यामुळे सर्वांचाच रोष शेतकऱ्यांचा आपल्या विभागावर यायचा. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी काय काळजी घेताय या ठिकाणी? कारण याच्यामध्ये दोन्ही आहे, तर पाण्याचाही नाश होतो प्लस एनर्जीचाही नाश आणि प्लस आपली जी स्टाफ आहे सगळी ती एंगेज राहते आणि अनिश्चित राहते सगळी रोटेशन मध्ये. तर आपण या ठिकाणी कशा पद्धतीने काळजी घेताय? अरे 2-3 गोष्टी आपण याच्यामध्ये केलेल्या आहेत. व्होल्टेज फ्लक्च्युएशनचं जे ऑब्झर्वेशन असते ना त्याच्या सिस्टीम काही इक्विपमेंट्स आपण त्याच्यामध्ये थोडे अपग्रेड केलेले आहेत. आणि ह्या साधारण 3-4 वर्षामध्ये जेव्हा पॉवर रिक्वायरमेंट महाराष्ट्राची चांगली झालेली आहे ना तेव्हापासून व्होल्टेज फ्लक्च्युएशन हा थोडासा प्रॉब्लेम कमी झालेला आहे. आपण जेव्हा स्टेप डाऊन करतो ना 6.6 केवीला 33 केवी तर 6.6 केवीचं करतो ते पुढं सिस्टीम आणतो. तर त्याच्यामधले जे रिले सिस्टीम्स आहेत, रिले पॉवर रिले जे असतात त्यामध्ये पण काही गोष्टी इम्प्रूव्ह करून आपल्याला थोडंसं फ्लक्च्युएशनचा मुद्दा थोडासा सॉल्व्ह करता येतो त्याच्यामध्ये. ते आता विष्णुपुरीचे आपण आपल्या एलआय स्कीम मध्ये सगळ्या एलआय स्कीम मध्ये या काळजी घेतलेली आहे. मूळ प्रॉब्लेम तो सप्लायचा प्रॉब्लेम होता बेसिकली व्होल्टेज फ्लक्च्युएशनचा. तर हा प्रॉब्लेम इथे येत नाहीये का आता आपल्याला, किंवा आला तर आपण तो कसा टॅकल करताय? नाही, त्याच्यामधलं काही फ्लक्च्युएशन तर असतंच व्होल्टेज मध्ये थोड्या प्रमाणामध्ये. फक्त अप्पर रेंज आणि लोअर रेंज साठी जे आपले रिले सिस्टीम असतात ना तेवढ्या मर्यादेमध्ये जर फ्लक्च्युएशन झालं तर तेवढा प्रॉब्लेम येत नाही. खूप फ्लक्च्युएशन झालं तर तो येतोच प्रॉब्लेम. पण आता फ्लक्च्युएशनचे प्रॉब्लेम पण कमी झालेले आहेत म्हणून आपल्याकडे तो फारसा प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, चालेल. सुंदर प्रेझेंटेशन झालं. आणि माझी एक अशी विनंती राहील की तुम्ही जे बांधकाम करतानाची आपण काळजी घ्यायची होती एलआय स्कीमचे ती थोडी फार फास्ट झालेली आहे. ती अजून सविस्तरपणे सांगायला पाहिजे होती. पण ठीक आहे, सुंदर प्रेझेंटेशन झालेलं आहे आणि पुन्हा कधीतरी आपण त्या विषयावर बोलू शकतो. करायचं होतं नाहीतर प्रत्येकावर 5-5 मिनिट बोललं तर ते आपलं त्या ह्याच्यावरच अर्धा तास गेला असता. म्हणून मग मी ते स्किप केल्या स्लाइड मध्ये सगळी माहिती काय करायचं ते सगळी. बरोबर. त्याच्यामुळे ते वेळ आपण पुढे गेलो. त्याच्यात खूप कमी वेळ मिळतो, अर्धा तास म्हणजे फार कमी वेळ. हो, वेळ कमी पडलेला आहे आपल्याला खरंच. धन्यवाद, खूप सुंदर प्रेझेंटेशन. थँक्यू. Hello everyone, Prasad Narvikar sir want to announce something, so I am unmuting him. Sir, you are unmuted. गुणाल साहेब, अतिशय चांगल्या प्रेझेंटेशन बद्दल आपले आभार. आभार. सर्व पार्टिसिपंटचे मी आभार मानतो. आणि एक मला अनाउन्समेंट करायची आहे. उद्या 11 वाजता आपण ऍप्लिकेशन ऑफ जिओसिंथेटिक्स इन हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स या विषयावर वेबिनार ठेवलेला आहे. स्पीकर आहेत विवेक कापडिया साहेब, जे गुजरात वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटला सचिव आहेत आणि सध्या ते सरदार सौर निगम लिमिटेडचे डायरेक्टर आहेत. या जिओसिंथेटिक्स या विषयावरचे ते एक अथॉरिटी मानले जातात. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की उद्याच्या वेबिनारला जरूर सहभागी व्हा. धन्यवाद. Thank you sir for the announcement. Gunale sir, now we will move ahead with the written question answer session. So please take question one by one and answer it. Kamal. Yes sir. Conclude. Ask Gunale sir to conclude. Gunale sir, please conclude the session. We are already running with the time, so please conclude. Yes.
काही जणांचे प्रश्न थोडेसे राहिलेले आहेत जे हँडरेज केलेल्या मधले, त्यांनी जर मला डायरेक्टली फोन करून जर विचारलं हे प्रश्न तर मी त्यांना त्याच्यावर उत्तर देऊ शकेन. तर सर्वांना विनंती आहे किंवा जर आपला काही प्रश्न राहिलेला असेल, आता ह्या वेबिनारच्या वेळेमधील जे काही आपल्याला रिस्ट्रिक्शन्स आहेत त्याच्यानुसार आपले सर्वांचे प्रश्नाची उत्तर आता लगेच देता येणार नाही, पण आपण मला केव्हाही माझ्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करून जर आपली काही शंका असेल किंवा अजून आपल्याला माहिती हवी असेल तर आपण जर मला त्याबद्दल विचारणा केली तर मी आपल्याला आपली देण्याचा प्रयत्न करेन. या सेशनसाठी जे काही आपले सर्व अभियंते आणि संबंधित उपस्थित राहिले आणि आपण त्याला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आजचं हे वेबिनार सेशन संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद.